तिन्ही स्ट्राईकवर मुकेश गायकवाड. विकेट घेतली का? निशू शिंदे. नसा नसात भिनावे तुम्ही कृतीत उतरावे तुम्ही. नसा नसात भिनावे तुम्ही कृतीत उतरावे तुम्ही. शौर्य गाथा बनावी तुमच्या या मावळ्याची. शौर्य गाथा बनावी तुमच्या या मावळ्याची. लीन होऊनी श्रींच्या चरणाशी. लीन होऊनी शिवशंभोंच्या चरणाशी. लीन होऊनी गणरायांच्या चरणाशी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा आम्हास उपस्थितांना सर्वांना परत एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत झुंजार मित्रमंडळ खारेपटण आयोजित झुंजार चषक 2023 मध्ये उपस्थित मान्यवर क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं मी समालोचक विवेक परब हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. आजच्या दिवसात आपण आवाज ऐकणार आहोत अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी समालोचनाचे बेताज बादशाह अमोलजी जमदाडे सर. पहिला उपांत्य फेरीतील सामना यावेळी रंगतोय अर्थातच ब्लू लाईन मोसम विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे. नाणेफेक जिंकत राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षणाचा निर्वाळा घेतोय आणि फलंदाजीसाठी पाचारण केले जात आहेत यावेळी ब्लू लाइन मौसम क्रिकेट संघाला. खरेपटन के इस मैदान में अब मैं विवेक परब अब सभी दर्शकों का एक बार फिर से स्वागत करता हूं. ले चलता हूं बीच मैदान में. दो सलामी बल्लेबाज इस वक्त बीच मैदान में. स्ट्राइकिंग एंड के ऊपर रोहित पवार और नॉन स्ट्राइकिंग एंड में मुकेश गायकर इनिंग का आगाज करने के लिए. पहली गेंद इस बार फुलर लेन गेंद थी. खूबसूरत ड्राइव. 1 रन के लिए जरूर मिलेगा. खाता खोलने के आसार इस वक्त बीच मैदान में. पहली गेंद के ऊपर स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज जो कि रोहित पवार दिखाई देते हुए. दूसरे सलामी बल्लेबाज मुकेश गायकर इस वक्त स्ट्राइकिंग एंड के ऊपर. 2 अंपायर जो कि परवेज खान नॉन स्ट्राइकिंग एंड अंपायर यानी कि मेन अंपायर की भूमिका में और स्क्वेयर लेग अंपायर यानी कि स्ट्राइक एंड अंपायर सुमित देशमुख सर. उनके साथ संजय पाटिल सर इस वक्त हमारे कॉम बॉक्स में दिखाई देते हुए थर्ड अंपायर की भूमिका में. गेंदबाजी मोर्चे पर रब्बानी सर गेंदबाजी करते हुए पहले ओवर का इस्तेमाल. राइट आर्म लेफ्ट आर्म ओवर द विकेट इस वक्त गेंदबाजी मोर्चे पर. इस बार सम्मान देने की कोशिश थी. चकमा खा गए. बिल्कुल सटीक लाइन और लेन के साथ डाली हुई गेंद हल्की सी बाहर निकलती हुई विकेट कीपर सैंडी कुंडेकर के दस्तानों में जाती हुई. पहली बिंदी गेंद दूसरी गेंद की समाप्ति. 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर. इस बार पुलर लेन एक बार फिर से गेंद. इस बार शॉर्ट मिड ऑफ का खिलाड़ी गेंद के ऊपर. 1 रन दूसरे बल्लेबाज को. दोनों सलामीवीर इस वक्त अपना खाता खोलते हुए 3 गेंदों की समाप्ति के बाद 2 रन स्कोरबोर्ड के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए मुकेश गायकर और रोहित पवार जो कि सलामी बल्लेबाज इस वक्त इनिंग का आगाज करते हुए. 8 ओवर का मैच. पहला ओवर जो कि पावर प्ले का ओवर चलता हुआ. इस बार ओवर पिच गेंद डालने की कोशिश जरूर की थी. हल्की सी अंदर गिर के आई. बल्लेबाज ने सोचा समझा और सही तरीके से खेल के सम्मान दिया उस गेंद को. चौथी गेंद एक बार फिर से बिंदी गेंद डॉट गेंद. रोहित पवार जो कि स्ट्राइकिंग एंड के ऊपर एक 50 जड़ चुके हैं इस पूरी श्रृंखला में पूरी टूर्नामेंट में. वही दमकम वही दबदबा इस मैदान में आज के दिन भी करने का कारनामा करना पड़ेगा. सामने लेकिन तेज तर्रार गेंदबाज इस वक्त रब्बानी. शॉट ऑफ गुड लाइन की गेंद. इस बार दिशा से भटकने वाली गेंद. क्या इशारा आएगा अंपायर का. दोनों हाथ समांतर किए. वाइड का इशारा अतिरिक्त खाते में 1 रन जुड़ता हुआ और 1 बाउंस का भी इशारा अंपायर की तरफ से आता हुआ. अतिरिक्त खाते से 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर. पहले ओवर की जिम्मेदारी इस वक्त आप देख रहे हैं झुंजार मित्रमंडल खारेपटन की ओर से. झुंजार चषक 2023 मुबिन पावस्कर जी की तरफ से हर एक छक्के के लिए 100 रुपए का इनाम इस इनिंग के लिए. रिवर्स स्विप का शॉट. इस बार लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. पहले विकेट का पतन. आना पड़ेगा वापस पवेलियन के रास्ते. रोहित पवार निजी कोटे में 1 रन दर्ज करते हुए
सुनते हुए एक और प्यारा सा सुमधुर गीत। पांचवी गेंद के ऊपर एक सफलता प्राप्त गेंदबाज रब्बानी, जो कि सटीक लाइन और लेन के साथ गेंदबाजी स्टंप के भीतर समाप्त होने वाली रिवर्स स्विप का शॉट अटेम्प्ट किया गया और बैकफुट पॉइंट के खिलाड़ी के हाथों इस वक्त कैच आउट की हैसियत से पवेलियन का रास्ता नापना पड़ा। पहले बल्लेबाज जो कि रोहित पवार निजी 1 रन स्कोर अपने खाते में। 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज नंबर 3 उमर खान जो कि स्ट्राइकिंग एंड के ऊपर दिखाई देंगे। मोबिन पावसकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला या इनिंग मध्ये 100 रुपयांचं पारितोषिक बक्षीस येत आहे। सन्माननीय संकेतजी शेटे साहेबांकडून जे क्षेत्ररक्षक प्रेक्षक सीमारेषेबाहेर झेल घेतील त्यांना 200 रुपयांचं पारितोषिक। इस बार बेहतरीन शॉट, ऊपर कट का बेहतरीन बैकफुट पॉइंट के ऊपर से शॉट, गेंद जाती हुई कवर पॉइंट के बाउंड्री लाइन पार, आया चौका डीजे के साथ। रब्बानी सर ने इस्तेमाल जरूर किया था, लेकिन आखिरी गेंद के ऊपर चौके के साथ 1 ओवर की समाप्ति के बाद 7 रन 1 विकेट के नुकसान पे जो कि पहला विकेट रोहित पावसकर बैक टू द पवेलियन। रोहित पवार बैक टू द पवेलियन। मुकेश गायकर और उमर खान इस वक्त बीच मैदान में आते ही बड़े शॉटों के साथ शुरुआत उमर खान ने जरूर की है। दूसरे ओवर का इस्तेमाल करने के लिए सिंधुदुर्ग क्रिकेट का एक और बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी गौरेश कांबळे सर गेंदबाजी मोर्चे पर दिखाई देते हुए। रेडी एक्सप्रेस के टोपन नाम से जाने जाते हैं गौरेश कांबळे सर। बेहतरीन गेंदबाजी, इन स्विंग आउट स्विंग में महारत हासिल है इस खिलाड़ी को। बड़े बड़े टूर्नामेंटों में जिसके साथ बड़ी टीमें जाना चाहती है, इनको अपने टीम में शामिल करना चाहती है, वही गौरेश कांबळे सर इस वक्त गेंदबाजी मोर्चे पर। स्ट्राइकिंग एंड के ऊपर सलामी बल्लेबाज इस वक्त मुकेश गायकर निजी 1 रनों पे खेलते हुए। नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर उमर खान जो कि चौका जड़ चुके हैं आखिरी गेंद के ऊपर। दूसरा ओवर पावर प्ले का चलता हुआ दायरे के अंदर इस वक्त खिलाड़ी ज्यादा से ज्यादा दिखाई देते हुए बाउंड्री लाइन पे खिलाड़ी तैनात है। इस बार इनसाइड आउट का बढ़िया शॉट खेलने की कोशिश, आउटसाइड एज लेती हुई विकेट कीपर सैंडी कुंटेकर ने कोई गलती नहीं की। इस ओर एक और विकेट का पतन। दूसरा विकेट जो कि मुकेश गायकर बैक टू द पवेलियन। उमर खान यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे। सन्माननीय बिलाल मुकादम सर यांच्याकडून आजाद खारेपाटण कुवेत यांच्याकडून सन्माननीय बिलाल मुकादम यांच्या वतीनं उमर खान सर आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक घोषित केलं गेलं आहे प्रत्येक षटकारासाठी। विकेट गिरता हुआ पहली गेंद के ऊपर पहली सफलता। गौरेश कांबळे ने अपने उंगलियों पर गेंद को नचाया और उस गेंद के ऊपर बल्लेबाज भी नचता हुआ दिखाई दिया। विकेट के पीछे चुस्त मुस्तैद विकेट कीपर जो कि सैंडी कुंडेकर इस वक्त बेहतरीन कैच लपका और दूसरे विकेट का पतन। चौथे नंबर पे अप्पा काशी जो कि नए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड के ऊपर। गौरेश कांबळे सफलता प्राप्त गेंदबाज। एक बार फिर से अंपायर की बाई बगल से राइट आर्म ओवर द विकेट का इस्तेमाल। इस बार सम्मान देना चाहते थे, स्कूप कलाई के साथ एक मोड़ देना चाहते थे डीप स्क्वायर लेग क्षेत्र में, लेकिन अंपायर का इशारा आता हुआ एक रन जरूर लिया, लेकिन बल्ले के साथ थर्ड मैन में जाती हुई गेंद। 1 रन
अप्पा काशी खाता खोलते हुए। स्कोरबोर्ड 8 रन 2 विकेट के नुकसान पे दूसरा ओवर खेल प्रगति पथ पे। गौरेश कांबळे एक बार फिर से तैयार, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। आउट स्विंग इन स्विंग में महारत हासिल है। बड़ी श्रृंखला में ऐसी प्रतियोगिता में बड़ा काम करने का वादा रखते हैं। इस बार इनसाइड आउट का बेहतरीन शॉट, कवर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के करीब कट होगी। बेहतरीन फील्डिंग, सिर्फ 1 रन जो कि बल्लेबाज उमर खान के कोटे में। स्कोरबोर्ड 9 रन 2 विकेट के नुकसान पे। बेहतरीन गेंदबाजी दिखाई देती हुई, खूबसूरत फील्डिंग सजाई है और उस तरीके की गेंदबाजी इस वक्त बीच मैदान में। इस बार फुलर लेन की गेंद एक बार फिर से कलर के सारे मोड़ दिया। डीप मिड विकेट का खिलाड़ी, थोड़ा सा फंबलिंग, लेकिन दूसरे रन की कोई भी गुंजाइश नहीं। 1 रन दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ पूरा किया। कोई जोखिम नहीं उठाना चाहेंगे इस वक्त बीच मैदान में। पहले 2 विकेट सस्ते में पवेलियन के रास्ते। एक साझेदारी करनी होगी, एक भागीदारी यहाँ पे पनपनी होगी। एक और रन टीम के खाते में 10 रन 2 विकेट के नुकसान पे दूसरा ओवर यहाँ पे जारी। शॉट ऑफ गुड लेन की गेंद थी, उठा लेना चाहते थे। डीप मिड विकेट, काउ कॉर्नर के ऊपर से गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। एक महत्वपूर्ण बिंदी गेंद यहाँ पे डॉट गेंद दर्ज होती हुई। मेरे साथ सहायक गुना लेखक जो कि गणेश राउल सर यहाँ पे मौजूद है। बेहतरीन स्कोर काउंटिंग का मुजाहरा यहाँ पे करते हुए एक बार फिर से गौरेश कांबळे। बेहतरीन गेंदबाजी दूसरे ओवर की, जिस तरीके की शुरुआत रब्बानी सर ने दिलाई थी, गौरेश कांबळे उसी पायदान पे गेंदबाजी। शॉट ऑफ गुड लाइन के गेंद, इस बार अपर एज उठी हुई, कैच जरूर फील्डर उसके नीचे थे लेकिन कैच छूटा। एक जीवदान मिलता हुआ बल्लेबाज जो कि उमर खान को, और 1 रन मिलता हुआ। शेर घायल जरूर होगा इस मैच में, वो कारनामा करने के काबिलियत जरूर रखता होगा, लेकिन मौका फील्डिंग वाली टीम को एक जरूर मिला था। आखिरी गेंद के ऊपर 1 रन मिला, एक जीवदान मिला उमर खान सर को। 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन 2 विकेट के नुकसान पे, जो कि पहले ओवर का इस्तेमाल रब्बानी सर ने किया था। सिर्फ 7 रन जड़े थे और 1 महत्वपूर्ण विकेट लिया था। दूसरा ओवर गौरेश कांबळे ने पहली गेंद के ऊपर सफलता प्राप्त करा दी और 4 रन दर्ज किए इस ओवर में। सिर्फ 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन 2 विकेट के नुकसान पे। आप देख रहे हैं झुंझार मित्र मंडल खारेपट्टन आयोजित झुंझार चषक 2023 एसडीजे। दो ओवर की समाप्ति के बाद एक महत्वपूर्ण बदलाव इस वक्त गेंदबाजी मोर्चे पर दिखाई देता हुआ। गेंदबाज का नाम हमारे तरफ भेजिए। गेंदबाज का नाम एक बार फिर से कंफर्म करा दीजिएगा। ओमकार पाटिल सर इस वक्त गेंदबाजी मोर्चे पर तीसरे ओवर की जिम्मेदारी संभाले हुए। उमर खान ताबड़तोड़ बल्लेबाज जो कि स्ट्राइकिंग एंड के ऊपर एक 50 जिनके बल्ले से अपने देखी थी इस पूरी श्रृंखला में। ओमकार पाटिल सर अंपायर की दाई बगल से गेंदबाजी मोर्चे पर अड़े बल्ले से घुमाने की कोशिश। इस बार स्विच हिट, कनेक्शन लाजवाब, गेंद जाती हुई कवर पॉइंट बाउंड्री की तरफ। अंपायर का इशारा आना बाकी। 4 रनों का 1 बाउंस गेंदबाज 4 रनों के लिए। चौके के साथ स्कोरबोर्ड 15 रन 2 विकेट के नुकसान पे। तीसरे ओवर की पहली गेंद के ऊपर स्विच हिट, रिवर्स स्वीप का शॉट, बेहतरीन शॉट, बेहतरीन कनेक्शन। मुबीन पावसकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक या इनिंग पुरतं मर्यादित। संकेतजी शेट्टी साहेबांकडून जे प्रेक्षक सीमारेषेबाहेर झेल घेतील त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आणि सन्माननीय निशू शिंदे साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक। एक बार फिर से अंपायर की दाई ओर से चलते गेंदबाजी के लिए इनसाइड एज लेती हुई गेंद पैरों पे टकराती हुई। दूसरी गेंद वापसी करने वाली गेंदबाज ओमकार पाटिल जी की बेहतरीन गेंद, बिंदी गेंद, डॉट गेंद के साथ एक बार फिर से तीसरी गेंद के लिए तैयार रहेंगे।
स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज जो कि उमर खान 2 चौके अभी तक जड़ चुके हैं। बेहतरीन बल्लेबाजी करना जानते हैं, अपने नाम का दमखम करना जानते हैं, लेकिन आगे वाली सामने वाली टीम में बेहतरीन गेंदबाज है। इस बार बाहर निकलती हुई गेंद के साथ छेड़छाड़ करने की कोशिश। कुछ गेंदों को छोड़ने में मजा आता है, छेड़ने में नहीं। इस वक्त वही कराते हुए आखिरी एन मौके पे यहाँ पे शॉट को चेक किया, जाने दिया विकेट कीपर के दस्तानों में। एक और बेहतरीन गेंद, 2 लगातार बिंदी गेंदों के साथ 3 गेंदों का खेल समाप्त। इस बार बिल्कुल ब्लॉक होल में, इनटू द ब्लॉक होल गेंद, यॉर्कर लाइन गेंद, क्रिकेट का ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है। बड़े बड़े बल्लेबाजों के पास इस गेंद के ऊपर कोई जवाब नहीं रहता। वही गेंद का इस्तेमाल इस वक्त अपने तजुर्बों का बेहतरीन इस्तेमाल करते हुए इस झुंझार चषक में ओमकार पाटिल सर तीसरे ओवर का इस्तेमाल करते हुए पूरा तजुर्बा अपने कंधों पर लेते हुए गेंदबाजी मोर्चे पर 4 गेंदों की समाप्ति, 2 गेंदें और शेष इस ओवर की समाप्ति करने वाली। आगे निकलने की कोशिश, एक बार फिर से आड़े बल्ले से घुमाने की कोशिश, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, ढूंढो ढूंढो रे साजना की परिस्थिति इस वक्त मैदान में। एक और बिंदी गेंद, लगातार 4 गेंदें बिंदी। पहली गेंद के ऊपर चौका जरूर जड़ा था, लेकिन वापसी करने वाली गेंदबाजी। पहली 2 ओवर में सिर्फ 11 रन और तीसरे ओवर की पहली गेंद के ऊपर 4 रन आए जरूर, लेकिन आने वाली 4 गेंदें डॉट निकालने में कामयाब। इस बार फिर से उठाने की कोशिश, हल्की सी आउट स्विंग गेंद, 5 गेंदें लगातार डॉट निकालने में कामयाब। उमर खान जैसे बल्लेबाज को बेहतरीन और सिर्फ 4 रन दर्ज किए 3 ओवर की समाप्ति के बाद। स्कोरबोर्ड 15 रन पे टिका हुआ 2 विकेट के नुकसान पे। यस डीजे। थोडा सामना फास्ट घ्यायचा आहे, दोनही संघांना नम्र विनंती। 3 ओवर की समाप्ति के बाद 15 रन। पहले बल्लेबाजी करते हुई ब्लू लाइन मौसम क्रिकेट टीम, सामने बेहतरीन खिलाड़ियों का इस वक्त टीम दिखाई देती हुई राजाराम वॉरियर्स तड़वड़े। रब्बानी सर एक बार फिर से निजी कोटे का दूसरा ओवर इस्तेमाल करने के लिए, टीम की ओर से चौथा ओवर इस्तेमाल करने के लिए। अप्पा काशी जो कि स्ट्राइकिंग एंड के ऊपर 4थे नंबर पे बल्लेबाजी करते हुए 2 रन उनके कोटे में। उमर खान नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर निजी 10 रनों पर करते हुए डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में। बबल नाइक रब्बानी सर तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। हाई आर्म एक्शन की तरफ से 25 कदमों का रनअप लगभग लेते हुए इस बार स्लोअर 1 गेंद का इस्तेमाल करते हुए इनटू द ब्लॉक होल गेंद सटीक तरीके से खेल दिया उमर खान के बल्ले से। एक और रन डीप विकेट के क्षेत्र में इस वक्त बेहतरीन गेंदबाजी आपके सामने दिखाई देती हुई। लगातार 2 गेंदों के ऊपर 1-1 रन दर्ज होते हुए स्कोरबोर्ड 17 रन 2 विकेट के नुकसान पे। थोड़ी सी बड़े शॉटों की और जरूरत होगी, एक भागीदारी यहाँ पे एक साझेदारी पनपती हुई दिखाई देती हुई, लेकिन बीच बीच में चौके छक्के भी आने चाहिए। एक फाइटिंग टोटल की तरफ अग्रेसर होना चाहिए। बाहर जाती हुई गेंद को एक बार फिर से छेड़ने की कोशिश, असमंजस में पड़े बल्लेबाज। एक और बेहतरीन गेंद के साथ समाप्त होती हुई सैंडी कुमटेकर के हाथों में। डॉट गेंद बिंदी गेंद के साथ एक बार फिर से रब्बानी सर गेंदबाजी मोर्चे पर। चौथे ओवर इस वक्त, इस ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक होगा। आप देख रहे हैं झुंझार मित्र मंडल खारेपट्टन आयोजित झुंझार चषक 2023। एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में मैं हिंदी का प्रयास विवेक परब के साथ आप देख रहे हैं। ले चलते थोड़ी से अंतराल के बाद मराठी कमेंटेटर 4 ओवर के बाद अमोल जी जमदाड़े सर आपके साथ जुड़ेंगे। एक बार फिर से इस बार पुल का शॉट, बेहतरीन ऑफ ड्राइव का शॉट, पीछे फील्डर वहां पे तैनात, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी जो कि बेहतरीन कैच अमित नाइक के हाथों में। तीसरे विकेट का पतन,
अप्पा काशी बैक टू द पवेलियन निजी 3 रनों का योगदान देते हुए 17 रन 3 विकेट के नुकसान पे, जो कि पहले बल्लेबाजी करती हुई ब्लू लाइन मोशन टीम। यस डीजे। बल्लेबाजी के लिए आरिश, जो कि स्ट्राइकिंग एंड के ऊपर दिखाई देंगे। बड़े शॉट खेलने के असर बीच मैदान में दिखाई देते हुए और पुलर लेन की गेंद को यहां पे लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से मारने की कोशिश जरूर की थी बल्लेबाज अप्पा काशी ने। जकड़े गए रची हुई दायरे में यहां पे फील्डर अमित नाइक ने बेहतरीन कैच लपका और तीसरे विकेट का पतन। आरिश एक बार फिर से, जो कि रब्बानी गेंदबाजी मोर्चे पर बेहतरीन स्पेल का समाप्ति करने के लिए 2 गेंदें अभी भी शेष होंगी इस ओवर की। इस बार पैडल स्वीप का बेहतरीन शॉट, लोअर फुल टॉस गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। बबल नाइक एक बार फिर से स्क्रीन पे आएंगे। सिर्फ 1 रन इस गेंद के ऊपर और 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 18 रन 2 विकेट के नुकसान पे चौथे ओवर की आखिरी गेंद। 4 ओवर की समाप्ति के बाद यहाँ पे ड्रिंक्स ब्रेक होगा और कॉम बॉक्स में भी बदलाव होगा। हमारे आइडॉल मराठी के बेहतरीन कमेंटेटर जो कि अमोल जी समदाड़े सर जुड़ेंगे। चौथे ओवर के आखिरी गेंद, इस बार बेहतरीन ड्राइव करते हुए बैकफुट कवर पॉइंट के क्षेत्र में एक क्षेत्र रक्षक वहां पे तैनात। सिर्फ 1 रन आखिरी गेंद के ऊपर। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड 19 रन 3 विकेट के नुकसान पे। ड्रिंक्स ब्रेक लिया जाएगा। ड्रिंक्स ब्रेक के उस पार और 4 ओवर का खेल बाकी। और सुनाने के लिए इस वक्त माइक्रोफोन पे बदलाव सर अमोल जी जमदाड़े। तब तक के लिए मैं विवेक पर अब रजा लेना चाहूंगा। मिलेंगे एक और बेहतरीन मैच के लिए पहले इनिंग में। तब तक सुनेंगे अमोल जी जमदाड़े सर। हॅलो, धन्यवाद विवेकजी परब। आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय ग्रामपंचायतीचे सदस्य जयदीपजी देसाई यांचा या ठिकाणी सन्मान होईल। मुख्य व्यासपीठावरती ग्रामपंचायत सदस्य देसाई साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत संकेतजी शेटे, गोट्याजी कोळसुंकर साहेब आहेत, जे खजिनदार आहेत आमच्या मंडळाचे, आणि सगळे आमचे पदाधिकारी, उपाध्यक्ष, सचिव असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आपला बहुमूल्य वेळ त्याने आमच्या या स्पर्धेसाठी खर्च केला आहे। गोट्याजी कोळसुंकर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल आपण त्यांच्या पाठीवरती पांघरतो। यानंतर आसिफजी मेहमन यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे। आसिफ मेहमन आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। आमच्या मंडळाचे अध्यक्ष संकेतजी शेटे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतो आहोत। झुंजार मित्रमंडळ खारेपाटण आयोजित भव्य खुल्या ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023चा हा रणसंग्राम तुम्ही बघताय। 29वा पर्व आहे आणि 29व्या पर्वामधील आजच्या अखेरच्या दिवसातली पहिली उपांत्य फेरीची लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय। ब्लू लाईन मोसम राजाराम वॉरियर्स तळवडे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून येथील ग्रामदेवता, स्थानदेवता, इष्टदेवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला वंदन करून आपण झुंजार मित्रमंडळ खारेपाटण आयोजित आंतरराज्यस्तरीय ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या 29व्या पर्वातील आजच्या अखेरच्या दिवसामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून, हृदयापासून कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे हार्दिक स्वागत करतोय।
तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते वाईड बॉलचा कॉल देण्यासाठी. पंचांच्या नेमका समोर आला होता गोलंदाज, त्यामुळे चेंडू पंचांना दिसला नव्हता आणि त्यामुळे पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. आमचे तिसरे पंच काही क्षणांमध्ये हा निर्णय तुमच्यापर्यंत देतील. झुंजार मित्रमंडळ खारेपाटण आयोजित भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार तुम्ही अनुभवताय. उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये दोन संघ एकमेकांच्या समोर आलेत. ब्ल्यू लाईन मोसम जो प्रथमतः या मॅचमध्ये फलंदाजी करतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या सांगते अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. चेक केलं जात आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत, दोन्ही खेळाडू म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज नेमके कॅमेऱ्याच्या देखील समोर आपल्याला दिसत आहेत. एक टफ डिफिकल्ट डिसिजन आहे. आमचे तिसरे पंच चर्चा करतात आणि त्यानंतर डिसिजन दिला जाईल, कारण प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. बघा, उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे. त्यामुळे कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये हा उद्देश आहे. त्यामुळे थोडासा जास्त वेळ घेतला जातोय, कारण ही लढत खूप महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये हारणं कोणाला पसंत नसणार आहे. दोन्ही संघांना तर जिंकायचं आहे, मात्र एकाला या मॅचमध्ये हरावं लागणार आहे. अशी अटीतटीची लढत. खरं तर उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये हारणं म्हणजे हात आया लेकिन मुंह नहीं आया अशी परिस्थिती. आणि त्यामुळे हा महत्त्वाचा डिसिजन आहे, कुशल डिसिजन आहे. एक धाव जर बनली तर समोरच्या संघाला 2 धावा बनवाव्या लागतात. त्यामुळे अंतिम क्षणी शहानिशा केल्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत दिला जाईल. ब्लू लाईन मोसम क्रिकेट संघ या मॅचमध्ये प्रथमतः फलंदाजी करतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतोय. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या सांगते अखेरीस असा आहे धावफलक. उमर खान मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये त्याने 12 धावा बनवल्यात. ओमकार पाटील गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. पहिल्याच षटकामध्ये त्याने 4 धावा खर्च केल्या होत्या. आणि हरेश फलंदाज आहे, ज्याने 1 चेंडूमध्ये 1 धाव आतापर्यंत बनवली आहे. ब्लू लाईन मोसम आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे राजाराम वॉरियर्स तळवडे. अन्यूरभाई काझी यांच्या मालकीचा संघ आहे ब्लू लाईन मोसम. आणि डिसिजन आलाय वाईड बॉल आहे, अतिरिक्त चेंडू आहे. जी मर्यादा आखून दिली त्याच्या पलीकडनं चेंडू बाहेर गेलाय. त्यामुळे गोलंदाजाला दंडित केलंय. ओमकार पाटीलला एका धावेची शिक्षा मिळाली आहे आणि धावसंख्या एका धावने पुढे गेली आहे 20 वरती. 19 धावांवरती आज तारीख देखील 19 आहे. बराच काळ धावसंख्या थांबली होती. आपल्या राजाची जयंती आहे. धावसंख्या सरकली आहे 20 वरती. ओमकार तयार. पुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. उमर खानच्या बॅटमधनं जमिनीला समांतर फटका आलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे अमित नाईकची फेकी यष्टीरक्षक सँडी कुंडेकरच्या दिशेने पाहायला मिळाली. धावसंख्या निघणार आहे केवळ 1. खानोंके खान उमर खान नॉन स्ट्रायकिंग येईल. 21 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती ओमकार पाटील तयार आहे. लेग स्टंपवरचा चेंडू आहे. वाईड बॉलचा सिग्नल आलाय. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये या चेंडूला आपण वाशी टू काशी असं देखील संबोधतो. गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केलं गेलंय आणि अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे जाईल 22 वरती. थोडीशी खराब गोलंदाजी. आतापर्यंत 2 वाईड बॉल देखील पाहायला मिळालेत ओमकार पाटीलच्या माध्यमातून. ओमकार पाटील ठीक आहे, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज होईल. झुंजार मित्रमंडळ खारेपाटणच्या माध्यमातून
आयोजित केलेल्या आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. 29वा पर्व, आजचा अखेरचा दिवस, शिवजयंतीचं औचित्य आणि उपांत्य फेरीची पहिली लढत. ब्लू लाईन मोसम, राजाराम वॉरियर्स तळवडे. पुलर लेनचा चेंडू, फुल टॉस घेतला, बॅटवरती कट केला, चेंडूला गलीमध्ये आलाय चेंडू, निघणाऱ्या केवळ एक धाव. आतापर्यंत रोखून धरले उमर खान सारखा फलंदाज, जो उमर खान आपण उमर 11 मुंबईचा संघ पाहतो, त्या उमर 11 संघाचा संघनायक आहे आणि याच्याच नावावरून त्या संघाला नाव दिलंय उमर 11. त्या संघातला प्रमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तर त्याची धावसंख्या आपण पाहिली तर 13 चेंडूमध्ये 13 धावा, म्हणजे किती रखडून ठेवले बघा गोलंदाजांनी. उमर सारख्या फलंदाजाला यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मोह होता. उमर खानच्या चेंडू बॅटवरती येत नाहीये. उत्साहित जास्त आहेत. कृपया पंचांवरती दबाव टाकू नका. डिसिजन दिला जाईल, मात्र पंचांचा डिसिजन हा अंतिम असणार आहे. त्यामुळे कृपया पंचांवरती कोणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका, विनंती असेल. सुंदर चेंडू आपण पाहिला, यॉर्कर लेनचा, बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकला गेलेला चेंडू, सटीक लाईन आणि लेनचा. ओमकार पाटील हे एक मोठं नाव आहे रायगड परिसरातील हा खेळाडू. अमित नाईक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड या परिसरातून खेळाडू असणारा आपल्याला संघ पाहायला मिळाला आहे. राजाराम वॉरियर्स तळवडे जो फिल्डिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूला ब्ल्यू लाईन मोसम या संघामध्ये देखील मोठे सितारे आहेत. उमर खान सारखा एक विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. कृपया पंचांशी हुज्जत घालू नका. फक्त संघनायक जो आहे तो पंचांसोबत बातचीत करेल. इतर सर्व क्षेत्ररक्षकांनी आपल्या आपल्या जागेवरती आपण जायचं आहे, विनंती असणार आहे. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेतली जाते. फलंदाज बोल्ड आउट आहे असं म्हणणं आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाचं. मात्र पंच थोडेसे या ठिकाणी या निर्णयासोबत नाही आहे, त्यामुळे त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. म्हणजे आपण जी टेक्नॉलॉजी आहे या स्पर्धेमध्ये आपण tenniscricket.in माध्यमातून एक सुंदर असं प्रक्षेपण तुम्ही बघताय. आणि त्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या हालचालीवरती आमचे कॅमेरामॅन जे आहेत ते लक्ष ठेवून आहेत. tenniscricket.in तुम्हाला ही खासियत माहिती असेल, किती क्लिअरिटी आहे बघा. आणि यासाठी आपण या स्पर्धेमध्ये 3 कॅमेऱ्यांचा देखील वापर केला आहे. कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धांत पाटील आहे, साहिल चव्हाण, श्रेयस तेली, पृथ्वीराज जाधव असे आपले हे सगळे कॅमेरामॅन आहेत tenniscricket.in माध्यमातून. आणि tenniscricket.in सर्व संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं एक रिक्षा चालकाचा मुलगा 10x10च्या खोलीमध्ये त्याने एक स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न बघता बघता सत्यामध्ये उतरलं आणि भारत देशाच्या बाहेर यावेळेला डिसिजन आलाय OUT, आउट. उमर खानची खेळी समाप्त झाली आहे. खानों के खान उमर खान हताश निराश मनाने तंबूच्या आसऱ्याला परतलाय. त्याने धावा बनवल्यात 13 चेंडू 13 धावा. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना बघतायत, चेंडू पहिला पायाला स्पर्श झाला, त्यानंतर यष्ट्यांवरती आदळला आणि हे नेमकं यष्टीरक्षक सँडी कुंडेकर असू देत, पॉईंटचा क्षेत्ररक्षक असू देत, आपल्याला गणेश कुबल पाहायला मिळालं, या सगळ्यांनी अपील केलं पंचांकडे आणि खूप एका क्षणामध्ये हे निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला आहे आणि त्यानंतर फलंदाज बाद असल्याचा निर्णय आमच्या तिसऱ्या पंचांनी दिला आहे. तर धक्का बसला एकंदरीत चौथा. ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघाला गोलंदाज ओंकार पाटील तयार. स्ट्रायकिंग एंडला रोहित भालेराव. खराब यष्टीरक्षण यावेळेला पाहायला मिळालंय.
प्रथम फलंदाज त्यानंतर यष्टीरक्षक या दोन खेळाडूंना बीट केलंय. लॉंग स्टॉप रिजन पर्यंत चेंडू पोहोचलाय. 22चा सिग्नल आलाय आणि धावसंख्या पुढे गेली आहे 24 वरती. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटक 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 8 षटकांची ही लढत आहे. त्यामुळे विकेट शाबूत ठेवणं गरजेचं असेल या मॅचमध्ये ब्लू लाईन मोसम क्रिकेट संघाला. बचेंगे तो और भी लढेंगे. त्यामुळे विकेट शाबूत ठेवणं गरजेचं आहे. उमर खानने निराश केलंय. थोडासा संत फलंदाजी करत होता. वाटलं होतं की शेवटच्या 2-3 षटकामध्ये आक्रमण चढवलं जाईल उमर खानकडून, मात्र बाद झालाय. यावेळेला चेंडू खाली राहिलाय. ओमकार पाटीलला खेळपट्टीने साथ दिली आहे, नशिबाने साथ दिली आहे. बॅट वरून गेले आहे, चेंडू बराचसा खाली राहिलाय आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गणला गेलाय गोलंदाज ओमकार पाटीलच्या खाती. आतापर्यंत या इनिंगमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय की 13 चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाज सफल ठरलेत. धावसंख्या थांबली आहे धावफलकावरती 24. 5व्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीचा आपण सगळेजण आनंद घेतोय. ओमकार पाटील तयार. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय, स्लॉट मध्ये आहे, लेन पर्यंत पोहोचलाय आणि हवेचा वापर करून हवेमधून चेंडूला भिरकावून दिलाय. बॉडी लाईनच्या बाहेर आलाय षटकार फलंदाज हरेशच्या बॅट मधून. ज्या फटक्याची आवश्यकता होती, जो फटका आत्मविश्वास वाढवून देणार आहे, आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला हरीश. त्याच्या बॅटमधून एक मोठा धमाका आलाय. स्विच हिट केलं होतं, स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला आणि धावसंख्येने उडी घेतली आहे. 5 षटकांच्या सांगते अखेरीस 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघ या मॅचमध्ये उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये प्रथमतः फलंदाजी करतोय. म्हणजे दुबईवरून कुवेतवरून देखील आमचे यूट्यूबच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील कॉम्बॉक्समधून मी अमोल जमदाडे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे या पहिल्या इनिंगसाठी. मुबीन पावसकर यांच्याकडून संकेतजी शेट्टी यांनी 200 रुपयांचं पारितोषिक लावलंय. सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक झेलामध्ये फलंदाजाने मारलेल्या षटकाराचं झेलामध्ये रूपांतर करतील सीमारेषेच्या बाहेर, त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि निशू शिंदे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्गवरती रक्षक गोलंदाज मात्र धावांचं रक्षण करेल का याची उत्सुकता असणार आहे. 6व्या षटकाचा खेळ सुरू होईल. 5 षटकामध्ये आले 30 धावा. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कमीत कमी 30 ते 40 धावा बनवाव्या लागतील ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघाला. अन्यथा राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ या मॅचमध्ये वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळेल. रक्षक गोलंदाजी मार्कवरती समोर आहे विस्फोटक आक्रमक फलंदाज रोहित भालेराव, ज्याच्याकडे क्षमता आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने आपलं बहुमूल्य योगदान दिलंय. सुंदर फटका रोहित भालेरावचा. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे जॉनी फर्नांडिस. जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल सँडी कुंडेकरच्या दिशेने, धावसंख्येमध्ये बदल झालाय केवळ 1 धावांचा. धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 31 धावांवरती. 5 षटक एका चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 31 धावा असा आहे धाव फलक. हात खोलावे लागतील, गाडीला एक्सेलेट करावं लागेल या मॅचमध्ये, कारण उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये तुम्हाला आक्रमक फलंदाजी करायची आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा तुम्हाला वापर करायचा आहे. प्रतिस्पर्धी संघावरती तुम्हाला हल्ला करायचा आहे आणि हाच तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं डिफेन्स मानला जाईल. त्यामुळे हल्ला करावा लागेल. या षटकामध्ये आक्रमण करण्याची गरज आहे. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग इनला, बॅटर तयार. और चेंडू बॉटम हँडचा वापर केलाय. खाली इलाका आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करून कव्हरच्या क्षेत्रामध्ये आलाय एक आकर्षक नेत्रदीपक चौकार फलंदाज हारिसच्या बॅटमधून. वरती संघर्ष करायचा आहे आणि हा काळ ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. काही चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जायचं आहे. म्हणजे या
वेळेला तुम्हाला संघर्ष करायचा आहे. सोबत कितीही लोक असले तरी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीच्या काळामध्ये आधार शोधू नका, स्वतःला भक्कम बनवा. रिव्हर्स स्वीपचा फटका, सरळ बॅटने धावा आल्या होत्या, बॅट आडवी करण्याचा प्रयत्न केलाय आणि हे नेमकं गोलंदाजाच्या पथ्यावरती पडलंय. चेंडू शरीरापासून थोडासा दूर टाकलाय, टांज बदलला होता आणि चेंडू दुसऱ्या बाजूला टाकला गेलाय. सुंदर चेंडू गोलंदाजाने टाकला. यावेळेला रक्षक पाहायला मिळाला गोलंदाज. चेंडू आला निर्धाव. धावसंख्या थांबली धाव फलकावरती 35. 5 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाज तयार, रक्षक स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे. विस्फोटक आक्रमक हरीश तयार झालाय स्ट्रायकिंग एंडला. पुलर लेनचा चेंडू अक्रॉस लाईन इज अ बॅड लाईन. ऑफसाईड ऑफ टर्म क्रीजच्या कोण्यामध्ये गेला होता. शपल क्रॉस होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाचा फटका चुकीचा आहे आणि यावेळेला निर्धाव चेंडू गणला गेला. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत टाकलेत गोलंदाज रक्षकने आता मात्र धावांचं रक्षण करण्याचा चंग या ठिकाणी बांधलाय, निर्धाव केलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय. सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी. रक्षक तयार, ट्रॅकिंग येईल, बॅटर तयार. शॉर्ट आर्म पुलचा ताकदवर फटका. शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. चेंडू बाउंड्री यांच्या बाहेर आलाय. षटकार. पुढे जाईल 41 धावा. 6व्या षटकातील अखेरचा चेंडू. या षटकामध्ये आपण पाहिलेत 11 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केलेत. गोलंदाज रक्षकने स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. आरिशने ड्राईव्ह केलाय, समोर फटका खेळलाय. स्टेट ड्राईव्हचा फटका थोडासा फंबल झालाय. ओंकार पाटील बॅकअप केलंय यावेळेला रब्बानीने आणि यावेळेला 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. चित्त्याच्या वेगाने, हरणाच्या चपळाने 3री धाव निघेल का? हा ना करत अंतिम क्षणी नॉन स्ट्रायकर एंडवरून नकार आलाय. फलंदाज रोहित भालेरावचा. धावसंख्येमध्ये 2 धावांची वृद्धी झाली आहे. धावसंख्या पुढे गेली आहे. 43 धावा. 6 षटकांचा खेळ संपलाय. ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा 6 षटकांच्या सांगते अखेरीस. झुंजार मित्रमंडळ खारेपाटण आयोजित आंतरराज्यस्तरीय ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. 29वे पर्व. 29व्या पर्वामधील आजचा अखेरचा दिवस. अखेरच्या दिवसामधील पहिली उपांत्य फेरीची लढत. एका बाजूला ब्ल्यू लाईन मोसम जो फलंदाजी करतोय आणि त्यांची ग्रंथिका, त्यांची पत्रिका, त्यांची गाठ जुळली गेली आहे. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ समवेत या मॅच मध्ये पहिल्या सत्राचा खेळ प्रगतीपदावरती. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ पहिल्या सत्रामधील बाकी असणार आहे आणि 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 धावा बनवाव्या लागणार आहेत या मॅच मध्ये ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघाला. तरच फायटिंग टोटल म्हणता येईल. मात्र ती विनिंग टोटल होईल की नाही येणारी वेळ, येणारा काळ ठरवणार आहे. गोलंदाज तयार, रेडी एक्सप्रेस. गौरेश कांबळेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. स्ट्रायकिंग एंडला रोहित भालेराव. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधलं एक मोठं नाव आहे. मात्र यावेळेला मैदानाच्या हातमध्ये काय करणार आहे? यावेळेला बॉर्डरमॅनचा वापर केलाय. बॅटच्या मधोमध घेतलाय चेंडूला आणि भिरकवून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित भालेरावच्या बॅट मधून झालाय ब्लास्ट. थँक्यू डीजे. ज्याने झेल टिपलाय त्याला 200 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणतात सौरभ, याला म्हणतात नशीब. अमोल चव्हाण यांच्याकडून देखील 200 रुपये आहेत. आमच्या मान्यवरांना मी सांगेन नशीब म्हणजे काय असतं बघा. याला म्हणतात नशीब. ऊपर वाला दे खाने को तो कोण जाए कमाने को. अमोल चव्हाण यांच्याकडून देखील 200 रुपयांचं पारितोषिक आणि संकेतजी शेट्टी यांच्याकडून देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे. एकूण 400 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. 49 धावा. धावसंख्या धावफलकावरती सौरभ आपल्याला पाहायला मिळाला जो आमचा प्रेक्षक आहे. फ्लाय दिली आहे, वातावरण टाईट केलंय.
ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रण दिलं गेलं. रोहित भालेरावला स्वीकार केला होता, मात्र बॅटला चुकवून चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. धावसंख्या थांबली आहे 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ब्लू लाईन मोसम क्रिकेट संघ या मॅच मध्ये लढताना दिसतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. रोहितने जर लगातार 2 षटकार मारले 2 चेंडूमध्ये तर रुपेशजी सावंत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बदल झालाय, क्रॅम्प आलाय, इंजोर्ड झालाय गोलंदाज आणि त्यामुळे गोलंदाजीमध्ये बदल केला जाणार आहे. हल्ला चढवला होता, आक्रमण केलं होतं. रोहित भालेराव आणि आरिश ही 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बक्षिसांची खैरात असणार आहे. आता यानंतर येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी रिजवान पावसकर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांची खैरात होते, बक्षिसांची खैरात होते. मात्र फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकांना मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करायची आहे आणि पारितोषिकं मिळवायची आहेत. गोलंदाजीमध्ये बदल झाला. बबलू मांगुरे हा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती तयार. बबलू मांगुरे गोलंदाजीसाठी तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. फलंदाजीसाठी रोहित भालेरावला चकून चेंडू यष्टिरक्षक सँडी कुंडेकरच्या गोदीमध्ये. आणि आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी युवकांचे प्रेरणास्थान, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, ज्यांची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो, ते कणकवली तालुक्यातील कणकवली शहराचे युवा नेते, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय संदेशजी पारकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. काही क्षणामध्ये या ठिकाणी ते उपस्थित होत आहेत. सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. रब्बानी चेंडूला रोखलाय आणि संदेशजी पारकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. युवा नेतृत्व, कणकवली तालुक्यासहित सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान, आशास्थान, शक्तीस्थान संदेशजी पारकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. झुंजार मित्रमंडळ खारेपाड्यांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याच पद्धतीने बबनजी मुनगेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवरांची मांदी आई. कालच्या दिवशी आपण पाहिलं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेबांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. यावेळेला बॅटच्या मधोमध घेण्याचा प्रयत्न केला आहे. विथ अलॉन द कार्पेटचा फटका जमिनीची मदत घेतली आहे. रब्बानी पुन्हा एकदा स्क्रीनवरती आलाय. जो क्षेत्ररक्षक तुम्ही बघताय तो कर्नाटक वरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. रब्बानी त्याने चेंडूला रोखलंय. त्यानंतर धावसंख्येमध्ये बदल झालाय. 1 केरी धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 51 धावा. गोलंदाजी मार्कवरती बबलू मांगुरे सज्ज झालाय. उपांत्य फेरीचा पहिला सामना आणि पहिल्या सत्रामध्ये ब्लू लाईन मोसम क्रिकेट संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे अमित नाईक, जोपर्यंत चेंडूला रोखेल, जो रायगड परिसरातून या स्पर्धेमध्ये दाखल झालेला हा खेळाडू आहे. आता मात्र धावांची अतिशय गरज आहे. आजारी माणसाला ज्या पद्धतीने सलाईंची आवश्यकता असते त्या पद्धतीने धावांची आवश्यकता आहे. ब्लू लाईन मोसम क्रिकेट संघाला पहिल्या सत्रामधील 7 षटकांचा खेळ संपलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यात उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये 52 धावा ब्लू लाईन मोसम क्रिकेट संघाचा धावफलक आहे. आता मात्र पहिल्या सत्रामधील पहिल्या इनिंगमधील अखेरच्या षटकाचा खेळ बाकी आहे. कारण 8 षटकांची लढत आहे आणि 8 षटकांमध्ये कमीत कमी 65 ते 70 धावांचा आकडा ओलांडावा लागेल तरच या मॅचमध्ये तुम्ही फाईट देऊ शकता. अन्यथा वातावरण टाईट होणार आहे. विनिंग टोटल होईल की नाही येणारा वेळ येणारा काळ ठरवणार आहे. आणि गोलंदाजीमध्ये ज्याचं आपण गोलंदाजी या मागच्या षटकामध्ये आपण पाहिली, तो गोलंदाज रक्षक गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर रोहित भालेराव. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील एक मोठं नाव आहे. मात्र मोठे धमाके येणाऱ्या षटकामध्ये त्याला करायचे आहेत. करा किंवा मराची लढाई. यावेळेला लेग स्टेमवरचा चेंडू प्लिक केला. चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे बबल नाईक. चेंडूची फेकी करेल. यष्टिरक्षक सँडी कुंडेकरच्या दिशेने बॅकअप नाहीये. ओमकार पाटीलला देखील चेंडूने चकवलाय. पाठलाग चाललाय आणि एकेरी धावेंचं रूपांतर बघता बघता
तिहेरी धावांमध्ये झालंय. नशिबाने धावांची गती वाढली गेली आहे. 3 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. 3 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 55 धावा. 7 षटक एका चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 55 धावा. स्ट्रायकिंग एंडला हारिस ज्याने आतापर्यंत प्रभावित केले. 10 चेंडूमध्ये 21 धावा. त्याच्या बॅटमधून 2 धमाके पाहायला मिळाले. हारिस स्ट्रायकिंग एंडला. रक्षक गोलंदाजी मार्कवरती यावेळेला पूल केलंय. क्षेत्ररक्षक आहे बबल नाईकला टाटा गुड बाय करून चेंडू बाउंड्री रेंजच्या बाहेर. BSNL छक्का. चेंडू षटकारासाठी पाहायला मिळालाय हारिसच्या बॅटमधून. यावेळेला आता मात्र धावांचा ओघ वाढलाय. याला कारणीभूत ठरले फलंदाजी हारिसची. 3 मोठे ब्लास्ट केलेत. 11 चेंडूमध्ये 27 धावांची तडाखे बंद केली हारिसची. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती रक्षक तयार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 61 धावा. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ या षटकातले संपलाय. ताकद दिली आहे. एलिव्हेशन दिलंय. लंबाई आहे मात्र दूरी कमी पडली आहे आणि रब्बानीने हा झेल सोडलाय. लॉलीपॉप होता. रब्बानी सारख्या खेळाडूकडनं ही अपेक्षा नाहीये कारण मोठं नाव आहे. कर्नाटक वरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये हा खेळाडू ओळखला जातो. मात्र ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, अरे आसमा के पास भी तो जमी नहीं. यावेळेला पुन्हा एकदा झेल आलाय. आता मात्र परीक्षा आहे रब्बानीची आणि या वेळेला देखील रब्बानी भाई ये आपने क्या कर दिया, रब्बानी ये आपने क्या कर दिया, धोती को फाड़ के रुमाल कर दिया. मात्र असं होत असतं मित्रांनो. या गोष्टी घडत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं की साधे साधे विराट कोहलीकडून देखील झेल सुटलेत आणि अवघड झेल देखील त्याने घेतलेत. मात्र रब्बानीचा जर तुम्ही आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीवरती लक्ष टाकलात तर रब्बानीने अवघड झेल देखील बऱ्याच वेळेला घेतलेत. धावसंख्या धावफलकावरती बदलली आहे. 66 धावा. तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये अपूर्ण राहणार आहे. 66 धावा धावसंख्या आहे धावफलकावरती. ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ जो सावंतवाडीचा संघ आहे या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. उपांत्य फेरीचा पहिला सामना. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 1,11,111 रुपये ची नगद राशी. पहिल्या डावामधील अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. 7 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. म्हणजे पहिल्या सत्रामधील पहिल्या डावामधील पहिल्या इनिंग मधील 8व्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी रक्षक गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. 66 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघाचा. उपांत्य फेरीचा पहिला सामना तुम्ही पाहताय. प्रथम फलंदाजी करत असतानाच ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघ किती धावांचं लक्ष देणार आहे. गोलंदाजी मार्कवरती रक्षक तयार. स्ट्रायकिंग एंडला रोहित तयार. या वेळेला बॅटच्या मधोमध घेतलाय. प्रॉपर टायमिंग जुळलंय आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इस छक्के ने सबको चौका दिया. धावसंख्या धावफलकावरती सरकली आहे 72 धावा. विजयासाठी गरज असणार आहे 48 चेंडू 73 धावांची. 72 धावा. हा षटकार शेवटच्या क्षणामध्ये खूप महत्वाचा ठरणार आहे कारण आप आघात से नहीं अंजाम से पहचाने जाते हैं. आम्ही विनंती करणार आहे युवा नेते संदेशजी पारकर साहेबांना. आपण आज शिवजयंतीचं औचित्य साधून ही स्पर्धेचा आपण सांगता सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण विनंती करूयात. मी सगळ्या आयोजन कमिटीला विनंती करणार आहे आपण टाळ्यांच्या गजरामध्ये जल्लोषी या ठिकाणी स्वागत करायचं आहे संदेशजी पारकर साहेबांचं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याची आम्ही विनंती करतोय. बबनजी मुनगेकर देखील त्यांच्या समवेत आहेत. आमच्या मंडळाचे अध्यक्ष संकेतजी शेटये, गोट्याजी कोळसुंकर असतील आणि संपूर्ण टीम असेल. हे सगळेजण या ठिकाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मी ज्या क्षेत्रात जाणार आहे, मी ज्या प्रांतात जाणार आहे
त्या क्षेत्रातला आणि त्या प्रांतातला मला शिवाजी व्हायचं आहे, मला शिवाजी व्हायचं आहे म्हणजे मला सर्वोच्च व्हायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे गाव नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्चतेचं प्रमाण आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होणार आहे. हॅलो. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय संदेशजी पारकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. युवकांचे प्रेरणास्थान, आशास्थान, शक्तिस्थान. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये क्रिकेट विषयीची आत्मीयता रुजवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं आणि महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटच्या विश्वातील सगळे मोठे खेळाडू असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडू असतील, आपल्याला एकाच स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळायचे, ती म्हणजे बाजारपेठ मित्रमंडळ कणकवलीची क्रिकेट स्पर्धा. आणि त्यामध्ये आपल्याला सिने अभिनेत्री असू देत किंवा अभिनेते असू देत किंवा राजकारणातील अगदी सर्वोच्च पदावरची व्यक्तिमत्व असू देत, ह्या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि आपले युवकांचे प्रेरणास्थान ज्यांच्या माध्यमातून मुर्डेश्वरच्या मैदानावरती व्हायचं, ते आपले सगळ्यांचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान संदेशजी पारकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. मी सगळ्यांना टाळ्यांच्या गजरामध्ये विनंती करणार आहे की आपण संदेशजी पारकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करूयात. आमच्या मंडळाचे अध्यक्ष संकेतजी शेट्टी, गोट्याजी कोळसुंकर साहेब देखील या ठिकाणी आहेत. या सगळ्यांच्या साथीनं आमच्या साहेब, आमच्या मायेची, आपुलकीची, प्रेमाची उबदार शाल आम्ही तुमच्या पाठीवरती पांघरतो आहोत आणि आमच्या प्रेमामध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी गुंफून घेतलंय. त्यामुळे तुमचंही प्रेम सातत्याने आमच्या या खारेपाटण विभागावरती असू देत आणि विकासाची गंगा तुमच्या माध्यमातून आमच्या या खारेपाटणमध्ये वाहायला पाहिजे अशी आम्ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे. यानंतर आम्ही सन्मान करणार आहोत. सन्माननीय श्री गुरुजी शिंदे आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य गुरुजी शिंदे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. गोट्याजी कोळसुंकर यांच्या शुभ हस्ते आपण शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा गौरव करतो आहोत. यानंतर विशेष सत्कार आपण करतो आहोत. या ठिकाणी विशेष सत्कार आपण नंतर घेणार आहोत. मी दुसरी इनिंगला प्रारंभ होण्यापूर्वी आम्ही विनंती करणार आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्या सगळ्यांचे लाडके, क्रिकेट ज्यांच्या नसानसामध्ये आणि मनामध्ये भिनलेलं आहे आणि क्रिकेटविषयी ज्यांना खूप आत्मीयता आहे, त्यामुळे आपला बहुमूल्य वेळ खर्च करून ते प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली हजेरी लावत असतात, सगळ्या क्रीडारसिकांना, खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. असे आपले सगळ्यांचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान, शक्तिस्थान आणि खरं तर कणकवलीचं मोठं नेतृत्व आहे, मोठं नाव आहे आणि त्याच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी एक आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अशा महनीय व्यक्तिमत्वाला आम्ही विनंती करणार आहे. मित्रांनो, संदेश म्हणजे नेमकं काय? तर स म्हणजे संयमी नेतृत्व असणारा, दे म्हणजे सतत देण्याची वृत्ती असणारा आणि श म्हणजे कधीही कोणासमोरही शरणागती न पत्करणारा. असा संदेशजी पारकर साहेबांना मी विनंती करणार आहे की आपण बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला करायचं आहे.
झुंजार मित्रमंडळ खारेपाटण भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धेप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी गोट्या कळसुलकर, रुपेश सावंत, रफिक नाईक, या मंडळाचे अध्यक्ष, सर्व मंडळाचे पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ, सर्व खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी मित्रांनो, आज खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची 393वी जयंती उत्सव आहे. या जयंती उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर अखंड देशाचं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा आदरणीय शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या पद्धतीनं एक गौरवशाली एक इतिहास निर्माण केला आणि एक आपलंच जवळजवळ 300-400 वर्ष झाली तरी त्यांचा इतिहास आजही त्या ठिकाणी लोकांना प्रेरणा देणारा ठरतो आणि म्हणून त्याच छत्रपतींचे आपण वारसदार आहोत. खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की क्रिकेट हा खेळ फार लोकप्रिय खेळ आहे. या खेळामध्ये आपल्या भारतातल्या लेदर क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी, मग त्या ठिकाणी सुनील गावस्कर असतील, सचिन तेंडुलकर असेल, रोहित शर्मा असतील, विराट कोहली असतील, यांनी अशा प्रकारचं कर्तृत्व या खेळामध्ये उभं केलं की जागतिक स्तरावर सुद्धा त्या खेळाचं कर्तृत्व मान्य करावं लागलं आणि अनेक विक्रम जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्याचं काम आपल्या भारतीय खेळाडूंनी केलेलं आहे आणि म्हणून हा खेळ त्या ठिकाणी लोकप्रिय आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये मैदानावर जे येणारे प्रसंग आहेत, मैदानावर ज्या होणाऱ्या घटना आहेत, म्हणजे आपण 11 खेळाडू जेव्हा संघ भावनेने समोरच्या मैदानावर प्रतिस्पर्ध्यावर त्या ठिकाणी खेळ करतो त्यावेळी त्या संघ भावनेतनं आपल्याला विजय त्या ठिकाणी मिळतो आणि म्हणून जीवनामध्ये संघ भावना महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट खिलाडी वृत्ती. जो खेळ आपण या ठिकाणी मैदानावर खेळताय, पंचा शेवटी माणूस आहे आणि त्याच्या हातातनं जर समजा कुठली चूक झाली तर ती चूक स्वीकारून आहे त्या परिस्थितीमध्ये तसाच खेळ पुढे चालू ठेवणं, त्याला खऱ्या अर्थानं खिलाडी वृत्ती म्हणतात आणि ती खिलाडी वृत्ती जोपासणं हा सुद्धा एक दुसरा महत्त्वाचा गुण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण जो तरुणाईमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो की आपण मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. आपण जर मनामध्ये ध्येय ठरवलं आणि तशा प्रकारे जर त्याची पाठलाग केलीत, मेहनत केलीत तर जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. कारण एखादा संघ पराभवाच्या छायेमध्ये असतो पण तितक्याच ताकदीनं संघातला एक खेळाडू अशा पद्धतीनं फटकेबाजी करतो की पराभवाचं रूपांतर विजयामध्ये करतो. आणि म्हणून क्रिकेटचा हा सुद्धा गुण, आत्मविश्वास की आपण जिंकू शकतो, आपण विजय मिळू शकतो, हा सुद्धा गुण महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी क्रिकेट लोकप्रिय आहे. मी माझ्या सगळ्या खेळाडूंना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होते. आणि आपण सर्वांनी क्रिकेटच्या चांगल्या खेळाचं दर्शन या मैदानावर त्या ठिकाणी आपण करावं आणि क्रिकेट रसिकांना क्रिकेटचा आनंद या खेळामधनं मिळावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा झुंजार मित्रमंडळाच्या खारेपाटणच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की आपण फक्त आरंभर शूर नाही तर आपण सातत्य ठेवलेलं आहे. गेली अनेक वर्ष ही मोठ्या रकमेची स्पर्धा, आकर्षक चषकाची स्पर्धा आपण या खारेपाटणसारख्या ग्रामीण भागामध्ये भरवत आहे. आणि एवढंच नव्हे, या स्पर्धेचं नाव आता संपूर्ण जिल्ह्याच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तितका नावलौकिक आम्ही निर्माण तुम्ही केलेला आहे आणि म्हणून तुमचं कौतुक करतो. आणि म्हणून सातत्य ठेवा, जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून या ठिकाणी क्रिकेटच्या शुभेच्छा देतो. शिवजयंती उत्सवाच्या सुद्धा त्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना आपण केलं. या सामन्याचा आपण मुख्य व्यासपीठावरती बसून आनंद घ्यायचा आहे कारण उपांत्य फेरीचा पहिला सामना आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि आपण आपल्या कॉम्बॉक्समध्ये जाणार आहोत. विवेक परब आपल्यासोबत जोडले जात आहेत. धन्यवाद. धन्यवाद. राजाराम वॉरियर्स आपला अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षापाशी त्वरित पाठवा. देव बरा करो गाववाल्यानो. जाऊया आता मैदानात. मालवणीच्या खारेपाटण केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा उपस्थित सन्माननीय युवा नेते संदेशजी पारकर साहेबांचा या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत. पहिला चेंडूवर पॅडल स्वीपचा फटको. यावेळी काय खडला मैदानात. क्षेत्ररक्षण तर खूप दर्जेदार बघूक मिळाला.
डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकान यावेळी सुरेख डाय मारत पहिल्या चेंडूवर उडालेलो कारंजो त्याच्या वळ्यात विसावलो आणि आरिशच्या हातात वसावलेलो वळव जसं सुवासिनीचा खना नारळानं ओटी भरली जाता संदीप मकवाना स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन पॅडल सुटचो फटको फसलो आणि पहिल्या गड्याचा पतन. आणि रफिक नाईक यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक या क्षेत्ररक्षकाला दिलं जात आहे. उत्कृष्ट असा झेल टिपलाय त्यामुळे 1000 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय क्षेत्ररक्षक. त्याचप्रमाणे जिदान सारंग यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे. आमच्या कॉम बॉक्स मध्ये 500 आणि 200 700 रुपये जमा आहेत. हरेश आहे क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट असा झेल टिपलाय आणि फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. संदीप मकवाना जो प्रमुख खेळाडू आहे राजाराम वरे तळवडे क्रिकेट संघाचा तो बाद झाला आणि याचं श्रेय हे गोलंदाजापेक्षा जास्त हे क्षेत्ररक्षकाला जाणार आहे. जाऊयात आमच्या कॉम बॉक्समध्ये. थँक्यू जमदाडे सर. पहिल्या चेंडूवर उडालेलो कारंजो सुवासिनीची जशी खना नारळानं ओटी भरली जाता सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख डाय आणि डायच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर मोठो मासो जाळ्यात. संदीप मकवाना पहिल्या चेंडूवर बॅक टू द पवेलियन 0 धावांची बॅग खांद्यावर घेऊन मालवणी संघाचा झाला तर संदीप मकवानाची पाठी रवली कोरी. 73 रन्सांचो पाठलाग. दुसऱ्या चेंडूवर सुरुवात करण्यासाठी तिसऱ्या नंबरचं फलंदाज यावेळी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन बॅटर एंडच्या दिशेन बबलू. गोलंदाजी मार्कवर मुकेश गोलंदाज सफलता प्राप्त. गोलंदाज कट केलेलो चेंडू बॅकफूट पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रातला चेंडू आखांड्याच्या पहिल्या जाण्याचे इशारो पंचांचा इशारा इलो. चेंडू फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स रोलिंग रोलिंग चौकार डीजेच्या साथीन. हादरो दिल्यानंतर मोठो मासो गळाक लावल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बॅकफूट पंच बघूक मिळालो. 4 रन्सांनी सांघिक धावसंख्या पोचली. खाता खोलला गेला. मालवणी संघाचा झाला तर बोनी केली गेली भवानी केली गेली. परत एकदा तीच परिणती खोलवर खोदून काढलेलो चेंडू गलीच्या क्षेत्रात परत एकदा एका रन्सासाठी खेळलो गेलो आणि चौकारानंतर तिसऱ्या चेंडूवर आलेल्या एका रन्सान सांघिक धावसंख्या 1 गडी बाद 5 रन्सार. 73 रन्सांचो पाठलाग 8 षटकांच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर मोठो मासो संदीप मकवाना सारख्या तगड्या फलंदाजाक निशब्द करणारी क्षेत्ररक्षण अरिशसाठी बक्षिसांची खैरात केली जातात आणि कोण म्हणता क्रिकेट खेळान पोट भरणार नाही. स्पर्धा बघल्यानंतर वाजवी कामगिरी केल्यानंतर ते प्रेक्षक ते क्रिकेट खेळाडू जुने जाणते सगळे जाणकार त्या खेळाडूंची तारीफ करतात पाठीवर शाबासकी मारतात बक्षिसांच्या रूपात. पहिला षटक अनिवार्य पॉवर प्लेचा रिंगणाच्या आत 7 खेळाडू बघूक मिळतले. 2 खेळाडू डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन बाउंड्रीवर दिसतले बाउंड्री लाईनच्या आत. ओरपी चेंडू यावेळी मात्र दर्जेदार कव्हरचा क्षेत्ररक्षक यावेळी मात्र परत एकदा आरिश दर्जेदार क्षेत्ररक्षण संभाव्य चौकाराच्या मध्ये सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू परतव केलो गेलो. तत्पूर्वी मात्र बेहतरीन ताळमेळाच्या जोरावर 2 रन संघाच्या खाती सलामीवीर बबल नाईक यावेळी खाता खोलताना बघूक मिळता. आणखी 2 रन्सांनी सांघिक धावसंख्या पोचली 7 रन्सार. पहिला हादरो दिल्यानंतर सुंदर वापसी. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर चौकार त्यानंतरच्या चेंडूवर 1 रन आणि चौथ्या चेंडूवर 2 रन घेत 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 रन धावफलकार. 72 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना जमवले. अर्थात पहिले 4 षटक फक्त 19 रन्सांची होती. टप्प्याचा चेंडू षटकांपुलचो फटको फसलो मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये निर्मनुष्य अवस्थेत विसावलो. क्षेत्ररक्षक तैनात एकेरीचं रूपांतर लिहिलं या दुहेरीत जोपर्यंत चेंडूची फेक केली जात. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात चांगला क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण. थोडीशी दुखापत की काय क्रॅम्प इलो की काय बघूचा लागतला. सगळा काय ठीकठाक असलेलं निर्वाळ 2 क्षेत्ररक्षकांकडनं इलो आणि परत एकदा सामन्यात मैदानात जोडलं जातलं. उपस्थित मान्यवर क्रीडा रसिक आणि खेळाडूंचा मी समालोचक विवेक परब हार्दिक स्वागत करताय. मालवणीतनं समालोचन करण्याची संधी या मैदानावर आजच्या पहिल्याच दिवशी अर्थातच अंतिम दिवशी माका पहिल्यांदा मिळता. मराठी मालवणी भाषा थोडीशी तिरकस असा परिस्थितीनुसार
म्हणी वापरले जातलेत वैयक्तिक कोणी त्याचो अर्थ काढूचो नाया जा मी बोललोय तेका आणि तेकाच मका जबाबदार धरचो ज्या अर्थान बोललोय त्या अर्थान त्याचो अर्थ काढूचो आको टप्प्याचा चेंडू रिव्हर्सिपचा फटको लागलो तर आबाद नाहीतर बरबाद उडालो तर तीर नाहीतर फकीर उडी तो मछली बुडी डुबी तो तितली एका रनसान सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या अनिवार्य पॉवर प्लेच्या खेळाचो समाप्त झालो संदीप मकवानाचो पहिलो हादरो 0 या धावसंख्येवर पाठी कोरी रावना म्हणतात ते का पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नागोबाच्या पाठीवरचा आकडो 10 रन्स धाव फलकावर 73 रन्सांचो पाठलाग उरलेत 7 षटका आणि 7 षटकात आवश्यकता असलेली 63 रन्सांची जिंकाक जाऊयात आमच्या डीजे मॅन कडे ऐकायात आणखी एक सुंदरसा गाणं उत्तराचे मालक माझ्या साथीन गणेश राहुल मॅन फ्रॉम अमरड आशुतोष गोलंदाजी मार्कवर दुसरा पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी 8 षटकांच्या सामन्यात पहिली 2 षटका अनिवार्य पॉवर प्लेची शक्ती प्रदर्शनाची पहिल्या षटकात फक्त 10 रनीले 73 रन्सांचो पाठलाग करताना समोर गोलंदाज आशुतोष असा आणि त्याच्यावर या स्पर्धेतलो सगळ्यात कमी धावा पहिल्या 2 षटकात देण्याचा विक्रम असा 2 षटकात फक्त 6 रन आतापर्यंत गोलंदाजी करताना त्यांना वाढलेले असत स्पर्धेतलो सगळ्यात महागडो गोलंदाज 2 षटकात श्रीकांत गावकर 51 रन ज्यांना बहाल केले अशी 2 कामगिरी करणारे 2 गोलंदाज आमच्या समोर यावेळी दुसरा गोलंदाज आशुतोष गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या हाताकडनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात बबाल नाईक यावेळी आडव्या पट्ट्यातून टोलवण्याचा प्रयत्न मिस टाइम फटको डीप काऊ कॉर्नर क्षेत्रात फक्त 1 रन्सासाठी तिसऱ्या क्रमांकावर इलेलो बबलू यावेळी 2 फलंदाजांक एक साजेदारी भागीदारी करूची लागतली पहिल्या इनिंगचो विचार केलो तर ब्लू लाईन मोसम क्रिकेट संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली पहिल्या 4 षटकात फक्त 19 रन होते त्यानंतर धुवाधार बॅटिंग अर्थातच उमर खान सरांनी सुरुवात केलेली नंतर रोहित बालेराव आणि आरिशने तुफान चौकार षटकारांची आतषबाजी केली जीवाची मुंबई केली 28 आणि 22 रन्स प्रत्येकी दोघांच्या खाती आणि निर्णायक क्षणी 72 रन्स 5 गड्यांच्या मोबदल्यात 8 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर यावेळी पत्र बॅकफूट पॉइंट गोल चेंडू जाता 2 क्षेत्ररक्षकांका भेदत बॅकफूट पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार डीजेच्या साथीन दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकारान सांघिक धावसंख्या पोचली 15 रनसार सुरुवात खूप देखणी बघूक मिळाली गोलंदाज मुकेश दासने पहिल्या षटकात मोठो काटो काढलो संदीप मकवाना सरांका तंबूच्या आश्रयन रावण्याच्या दिशेने डगआउटच्या दिशेने पाठवलं त्यानंतर बबल नाईक आणि बबलू सरांच्या माध्यमातून वैयक्तिक 4 धावा आणि वैयक्तिक 2 चौकारांनी 8 धावांनी स्ट्रायकिंग यांच्या दिशेने बॅटर यांच्या दिशेने दुसरा षटक हाताळताना आशुतोष मात्र पहिल्या 2 चेंडूत 5 रन्स खर्ची घालता आको टप्प्याचो परत एकदा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप खेळलो चेंडू नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने थेट फेक मात्र 2 फलंदाज चित्याच्या चपळाईन हरणाच्या वेगान आणि त्यापेक्षा सशाच्या चतुराईन चोरलेली ही धाव 1 रन्सासाठी 1 रन्सान सांघिक धावसंख्या पोचली 16 रन्सार इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अभिषेक नायरच्या नावावर जो विक्रम 16 चेंडू एका षटकात टाकण्याचो तो धावसंख्या धावफलकावर तो आकडो धावफलकावर दुसऱ्या षटकात 2 फलंदाजांनी नक्की हात खोललेले प्रयत्न तसे दिसतात मात्र 73 रनसंख्या पाठलाग करताना समोर तगडी गोलंदाजी तगडा क्षेत्ररक्षण रिव्हर्सिपचा फटको यावेळी लागलं तर आबाद नाही तर बरबाद काय असतो पंचांचा इशारा बाईकच्या स्वरूपात 1 रन आणि अर्थातच 1 रनसान सांघिक धावसंख्या पोचली 17 रनसार सरळ बॅटने फटके येत असताना आडव्या बॅटने उलट्या बॅटने अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न अर्थातच मराच्या ढोराक चराची वडी परत एकदा सांगते मालवणी भाषा तिरकस चालता वैयक्तिक त्याचा वापर कोणी स्वतःवर करून घेऊचो नाही मालवणी म्हणी एका कानान ऐकायचे आणि त्याच कानान सोडून देऊचे असतात
पुलरपती चेंडू इनसाइड आउटचा धरकनो फटको डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आखांडाच्या पहिलाडी डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार वन बाउन्स चौकार डीजेच्या साथीन. चार रनसान सांघिक धावसंख्या पोचली 21 रनसार. श्री गणेशाचो शुभांक जे का म्हटलं जाता तो 21 यो आकडो धावफलकावर बघूक मिळता. अर्थात परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑर्म हुकचो फटको चेंडू जाता डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचो इशारा इलो 4 रनसांचो. परत एकदा डीजेचा सुंदर गाणं ऐकायात. च्या समाप्तीनंतर सलगच्या शेवटच्या 2 चेंडूंवर इलेल्या 2 चौकारांनी सांघिक धावसंख्या पोचली 25 रन्सांवर. ब्लू लाईन मोसम संघाचा विचार केलो तर पहिल्या 2 षटकात फक्त 11 रन इलेले 2 गडी बाद झालेले. त्यानंतर मात्र पलटवार राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचं बघूक मिळालो. पहिल्या चेंडूवर पहिलं हादरो मुकेश दासने दिलो. अर्थातच संदीप मकवाना सर तंबूच्या आश्रय मिळाल्यानंतर बबल नाईक आणि बबलू यांच्यात सुरेख देखणी भागीदारी 25 रन्सांची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 रन धावफलकावर 73 रन्सांचो पाठलाग करताना यावेळी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ आखाऊन इंगळे ओकताना मैदानात बघूक मिळता. सन्माननीय संकेतजी शेट्टी साहेबांकडून जे प्रेक्षक सीमारेषेबाहेर षटकाराची कॅच घेतले त्यांच्यासाठी 200 रुपयांचा पारितोषिक असा. पुललनपती चेंडू यावेळी परत एकदा कव्हरचो देखणो फटको क्षेत्ररक्षक थैत तैनात. चेंडूवर इलेलो 1 रन आणि किंबहुना बबल नाईक आपली जागा जाणता आपला काम जाणता सलामीवीर बबल नाईक कडनं ह्याच खेळीची अपेक्षा असलेली राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघात. कारण दुसऱ्या बाजून चौकारांची आतषबाजी बबलू मांगुरे सरांकडसून सन्माननीय अमोल चव्हाण साहेबांकडसून 200 रुपये जे प्रेक्षक सीमारेषे बाहेर षटकाराची कॅच पकडतले त्यांना मात्र त्यांनी सीमारेषे बाहेरच कॅच पकडूची असा. एका रनसान सांघिक धावसंख्या पोचली 26 रनसार. तिसरा षटक परत एकदा मुकेश दास वैयक्तिक कोट्यातला दुसरा आणि संघातर्फे तिसरा षटक घेऊन. आखो टप्प्याचा चेंडू बाहेर जाणारो यष्टिरक्षका काही चकावून चेंडू जाता शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात. 1 नंतर धावान इलो पंचांचो इशारो असतलो 22चो आणि स्क्वेअर लेग पंचांचो असतलो 1 बाउन्सचो इशारो. अपेक्षित उंची घेणारो चेंडू शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र उंची यष्टिरक्षका काय हाताक लागान चेंडू जाता थर्डमॅन क्षेत्रात. एका रनसान सांघिक धावसंख्या पोचली 27 रनसार. 73 रन्सांचो पाठलाग. 8 षटकांच्या खेळात तिसऱ्या षटकातले 2 चेंडू संपले रवले 4 चेंडू. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू क्रिकेटच्या परिभाषेत जे का सबमरीन डिलिव्हरी जाता तो डॉट चेंडू मेडन चेंडू मालवणीत संघाचा झाला तर पोलांडो आणि कुवांडो चेंडू. फटको बघितलो तर बघता भजी मागता वड्याची आठवण इली. अर्थातच समुद्रात मासो आणि तडीक मॉल ह्या मालवणी म्हणींची आठवण इली. और चेंडू इनसाइड एज घेत चेंडू जाता शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात. 1 रनसाचो इशारो येतलो पंचांचो. अर्थातच एका रनसान बबल नाईक साठी एक सुवर्ण संधी आणखी एक तयार झाली. कदाचित इनसाइड एज लागान तटके पेचून जाऊची शक्यता होती मात्र नसीब बलवत्तर आणि इलली बाला टळली. 28 रनसार धावफलक. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू संपले 2 रवले तर भैरवी घालणारे चेंडू. भैरवी घालना म्हणजे काय मालवणी मुलकाक वेगळ्या सांगायची गरज नाही. भजनाची आवड ज्यांका त्यांना सगळ्यांका भैरवी म्हणजे काय तर माहिती. शॉर्ट ऑफ गुड मध्ये चेंडू यावेळी फुलर लेन मध्ये कन्वर्ट करून स्ट्रेट ड्राईव्हचं देखणं फटको त्याही पेक्षा वाखाणण्याजोगा क्षेत्ररक्षण थेट फेक गोलंदाजाच्या बाजून. दुसऱ्या धावेची तमाम शक्यता केली गेली रोखून काढली गेली आणि अर्थातच 29 रनसार धावफलक. तिसऱ्या षटकातलो शेवटचा चेंडू सांगता करणारो समारोप करणारो निरोप घेणारो चेंडू घेऊन परत एकदा गोलंदाज मुकेश दास आपल्या स्पेलची समाप्ती करण्यासाठी. दर्जेदार गोलंदाजी या षटकात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी. यावेळी परत एकदा बघता भजी मागता वडे
फुकट मिळात चाकरी तर कित्याक करू कोई, फुकट मिळात भाकरी तर कित्याक करू कोई चाकरी या मालवणी म्हणीची आठवण इली. यावेळी मात्र सुरेख दर्जेदार गोलंदाजी आणि अर्थातच शेवटचा चेंडू मेडन टाकत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 रनसार धावफलक बघूक मिळता एका गड्याच्या मोबदल्यात. 73 रन्सांचो पाठलाग, अजूनही 5 षटकांचो खेळ बाकी. 4 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक होतलो याची नोंद घ्या. वेळ काढूपणाचं धोरण अवलंबून नका. आता मैदानातली ग्रामसभा आमसभा आटोपती घेऊचो विनंती केली जाता आणि अर्थातच तुमच्याकडनं अपेक्षा असलेली सहकार्याची. दोन्ही फलंदाज ह्या षटकात शांत असताना दिसले. अजूनही 44 रन्सांची गरज असलेली अर्थातच सांघिक धावसंख्या 29 रनसार. 73 रन्सांचो पाठलाग. पहिल्यांदा फलंदाजी करताना 72 धावांचो डोंगर. सुरेख दर्जेदार फलंदाजी आरिश आणि रोहित भालेकर सरांची. त्याआधी 2 चौकारांनी नटलेली सुरेख फलंदाजी उमर खान सरांची. रोहित भालेराव आरिश यांच्यामध्ये 43 रन्सांची पार्टनरशिप 72 धावांपर्यंत नेऊक मदत करणारी. चौथा षटक हाताळण्याची जबाबदारी. यावेळी हलके चेंडू कट होणारो बाहेर जाणारो छेडछाड करूचो प्रयत्न यावेळी फसवलो गेलो. यष्टिरक्षकाच्या वळ्यात विसावलो चेंडू आणि पहिलो मेडन चेंडू चौथ्या षटकाची सुरुवात करणारो. बरकत शेत गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र परत एकदा शफल क्रॉस होता. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असलेली. परत एकदा आडव्या पटलो चेंडू खटक्यार बॉट जाग्यार पलटी टांगा पलटी घोडे फरार. षटकार मिड विकेटच्या कप्पळावरना डीजेच्या साथीन. फलंदाज बबलूच्या बॅट मधून एक षटकार इलो. या आधी शांत ठेवण्याचा प्रयत्न तिसऱ्या षटकापासून केलो गेलो होतो. त्या रणनीतीवर यावेळी पलटवार पाठभरवळ गोलंदाज बरकत शेखच्या नाकार मारलेलो एक मुटको. बाहेर जाणारा चेंडू यावेळी मात्र फॉलो केला गेला. पंचांचे दोनही हात समांतर जमिनीशी झाले. वाईडचो इशारा इलो. परत एकदा मालवणी म्हणीची आठवण इली. बघता भजी मागता वडे. 36 रनसार धावफलक. 36 आकडो सुनील गावस्करांनी पार केलो 60 षटकात. 36 आकडो युवराज सिंगने 6 चेंडूत पार केलो. फुलालंपदी चेंडू यावेळी मात्र परत एकदा डीप काव करण्याच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात. 1 रन्स दुसऱ्या रन्साचे प्रयत्न असतलो आणि 2 रन्सान 1 रन्सान सांघिक धावसंख्या पोचली 37 रनसार. सुनील गावस्कर आणि युवराज सिंग नंतर भारतीय संघाच्या वतीनं नामुष्कीजन्य धावफलक. ऑस्ट्रेलियात मात्र ऑल आउट झालो भारतीय संघ टेस्ट क्रिकेटमध्ये 36 रनसार. तोच आकडा आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेलो. 1 रनसान सांघिक धावसंख्या पोचली 37 रनसार. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना दुसऱ्या चेंडूवर इलेलो एक मोठो फटको यावेळी नवसंजीवनी देणारो ठरलो आणि अर्थातच अजूनही दोनही फलंदाजांवर मोठी कामगिरी आवश्यकता असतली. 73 रन्सांचो पाठलाग करताना खापी पेढी चलाचे नाय. सुरमय पापलेटा आणूची लागतली. इनसाइड आउटचो परत एकदा फटको मारूचो प्रयत्न. कव्हर ड्राईव्हच्या फटक्याचो यावेळी मात्र समाप्ती केली गेली. अर्थातच मेडन चेंडून परत एकदा समीकरण बिघडवला गेला. सांघिक धावसंख्या 37 रन्सांवर थांबलेली असताना दर्जेदार गोलंदाजी आग ओकणारी गोलंदाजी सबमरीन डिलिव्हरी आणि ब्रह्मास्त्रांचा वापर यावेळी केला जाता गोलंदाजीच्या माध्यमातून. अकोटपाचा चेंडू हलकेच कट घेतली गेली. पंचांनी दुजोरा दिलो आणि तिरपळात जसो दानो तयार होता तसो विकेट किपरच्या गोदीत वळ्यात विसावलेलो चेंडू डीजेच्या साथीन परताचा लागतला. बबल नाईकला दुसऱ्या गडा. बबल नाईकचा खास कौतुक, कारण बबल तुझ्या बॅटची इनर एज घेतल्यानंतर विकेट किपरने कॅच जरूर टिपलेली. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता तू परतीचा रस्तो धरलंस. नवीन बघणाऱ्या खेळाडूंसाठी ह्या खूप मोलाचं योगदान असं तुझ्याकडनं. शिकण्यासारख्या असा आणि शिकण्यासारख्या बरेच गोष्टी असतात, मात्र बघणाऱ्याची दृष्टी तशी होई असता.
जॉनी फर्नांडिस चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी एक सुरेख भागीदारी फोडण्यात यशस्वी. गोलंदाज बरकत शेख दबाव वाढवल्यानंतर प्रेशर कुकरची जशी शिट्टी वाजता तशी यावेळी मात्र फलंदाजाची वाजली. बबल नाईकच्या स्वरूपात आणखी एक कलाम लागला. ओरपी प्रकारचा चेंडू यावेळी जॉनीच्या बॅटमधना डीप मिड विकेटचा क्षेत्र. सुरेख मनगटाचा वापर जॉनीच्या बॅटमधून एका रनसान सांघिक धावसंख्या पोहोचली 38 रनसार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. ड्रिंक्स ब्रेक होतलो तत्पूर्वी 24 चेंडू आणि 24 चेंडूत किती रन्सांची गरज असतली. 24 चेंडू आणि 35 रन्सांची आवश्यकता अजूनही राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाक असतली. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय या गावचे प्रसिद्ध उद्योजक लियाकत काजी यांचा या ठिकाणी सन्मान होईल. संकेतजी लोकरे यांना आपण विनंती करूयात. प्रसिद्ध उद्योजक लियाकत काजी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ असं स्वरूप आहे आमच्या या उद्योजक मंडळींचं. कारण हे मोठे उद्योजक आहेत आणि त्यांचं बरंचसं सहकार्य आमच्या मंडळाला असतं. त्यामुळे आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतो. यानंतर सन्मान होणार आहे संदेशजी धुमाळे. हे देखील उद्योजक आहेत. म्हणजे आज खरं तर शेवटच्या दिवशी सगळ्या उद्योजकांनाच या ठिकाणी बोलवलेलं आहे. पंकजी कोळसुनकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. उद्योजकांची मोठी खाण आहे आणि हे जे उद्योजक आहेत त्यांचं विशेष सहकार्य, मोलाचं सहकार्य आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभतं आहे. म्हणून आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतो, त्यांचा गौरव करतो आहोत. मुख्य व्यासपीठावरती दोन्ही महनीय. यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्या सोनलजी लोकरे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आपण विनंती करूयात गोट्याजी गोळसुंकर साहेबांना की आपण लोकरे मॅडमचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती बघतात मान्यवरांची मोठी मांदियाळी आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन आमचे हे सगळे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करतो आहोत, त्यांचा गौरव करतो आहोत. सगळ्यांचं पुन्हा एकदा झुंजार मित्रमंडळ खारेपाड्यांच्या वतीने मनपूर्वक आभार आहेत. जाऊयात आमच्या कॉम्बॉक्समध्ये. 5व्या षटकाला सुरुवात होईल आणि सामना एका रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. धन्यवाद. धन्यवाद अमोल सर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 38 रनसार. 2 गाड्यांच्या मोबदल्यात संदीप मोकवाना आणि बबल नाईक हे दोनही सलामीवीर तंबूच्या आसऱ्यात. बबलू सर वैयक्तिक 26 रन्स 11 चेंडूंमध्ये ताबडतोड फारी आणि आत्ता चिलेलो जॉनी फर्नांडिस एका रन्सानिशी स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. 5व्या षटकाची सुरुवात होताना मी विवेक परब मालवणीतून कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न. जाऊयात परत एकदा 5व्या षटकापासून 8व्या षटकापर्यंत सर अमोल जमदडे येतले कॉम बॉक्सवर. तोपर्यंत मी थांबतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद विवेक परब. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे झुंजार मित्रमंडळ खारेपाड्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवातीची 4 षटकामध्ये 38 धावा बनवलेत. 73 धावांच्या उत्तरामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने येणारे चेंडू असणाऱ्या 23 धावा बनवायचे आहेत. 35 अभिजित गोलंदाजी मार्कवरती. अभिजित दुधे यावेळेला फ्लिक केलंय चेंडूला, पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळी लेग स्टंपवरच्या चेंडूला सुंदर दिशा दिली आहे. धावपत करण्याची संधी आहे. मात्र चित्त्याच्या वेगाने हरणाच्या चपळाईने दुहेरी धावांची लहर. जॉनी फर्नांडिसच्या बॅटमधून सुंदर फ्लिकचा फटका आपण पाहिलाय. धावसंख्या पुढे गेली आहे 40 धावांवरती. 2 बाद 40 असा आहे धावफलक. सातत्याने उपांत्य फेरीच्या सामन्याचं प्रेशर असतं. या मॅचमध्ये हरणं कोणाला पसंत नसणार आहे आणि दोन्ही संघातील खेळाडू जिद्दीने जिकरीने या मॅचमध्ये लढण्याचा प्रयत्न करणार आहेत. अभिजित गोलंदाजी मार्कवरती वेगवान चेंडू टाकलाय, खाली राहिलाय. या चेंडूवरती उत्तर नाहीये जॉनी फर्नांडिसकडे आणि अभिजित दुधेची ही खासियत आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतो या खेळाडूला. यूट्यूबच्या माध्यमातून देखील याचा खेळ तुम्ही पाहिला असाल. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील गोलंदाजांच्या पंक्तीमधला मोठा सितारा आज मैदानामध्ये अवतरलाय.
ज्या वेळेला गोलंदाजांचा महाराष्ट्र क्रिकेट ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला अभिजित दुधे हे नाव सातत्याने क्रीडा रसिकांच्या ओठावरती येतं. अभिजित तयार, स्ट्रायकिंग येईल जॉनी तयार. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे, चेंडू चाललाय शॉर्ट लेगला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव निघणार आहे. एकेरी धावेने जॉनी नॉन स्ट्रायकिंग येईलला आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे गेली आहे 41 धावा. राजाराम मोरे तळवडे क्रिकेट संघाचा विचार केला तर जॉनी फर्नांडिसकडे क्षमता आहे. मागच्या मॅचमध्ये त्याने खूप चांगली फलंदाजी केली या मैदानावरती. आणि दुसऱ्या बाजूला जो आपण मांगुरे बबलू मांगुरेला बघतोय हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. बबलू मांगुरे पुण्यावरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. बबलू मांगुरे 11 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून. अभिजित तयार. आता मात्र 2 खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळेल. कोण होणार आहे कोणावर भारी. एकमेकांच्या संघातनं सातत्याने खेळणारे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर एकमेकांचा कच्चा दुवा आणि बलस्थान हे देखील दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. एकेरी धावणी धावसंख्या पुढे गेली आहे 42 धावा. उपांत्य फेरीचा पहिला सामना तुम्ही बघताय यूट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत, ब्लू लाईन मोसम क्रिकेट संघाने 8 षटकांमध्ये 72 धावा बनवलेत आणि 73 धावांचं उत्तर देत असताना राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ जॉनी फर्नांडिस स्ट्रायकिंग येईल. स्लॉटमध्ये होता चेंडू, बॅटवरती नीट येत नाहीये, बॅटची आतली कडा सातत्याने घेतली जाते आणि ही खासियत आहे गोलंदाज अभिजितची. चेंडू पडल्यानंतर कधी आतमध्ये कधी बाहेर, कधी स्टेट देखील चेंडू आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. व्हेरिएशन आहे. कधी उसळी घेणारे चेंडू, कधी पुलर लाईनचे चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले जातात, कधी तेज तरार तर कधी धीम्या गतीचे चेंडू. एकंदरीत षटकांचा खेळ संपला. 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा आहे धावफलक राजाराम मोरे तळवडे क्रिकेट संघाचा. येणारे चेंडू असणार आहेत 18, धावा बनवायचे आहेत 30. आता मात्र मॅच ऑन झाली आहे, मॅच बनली आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. विजयाचा जर विचार केला तर दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. म्हणजे 50-50चा मौका. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बरकत शेख आपल्या संघाला एक विकेट्स मिळवून देईल का. दुसऱ्या बाजूला जॉनी फर्नांडिस प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी संघाला आवश्यक आहे. ती सरासरी गाठण्यास सफल ठरेल का. किती प्रश्न आहेत क्रीडा रसिकांच्या मनामध्ये. ब्लू लाईन क्रिकेट संघ जर सामना जिंकला तर बिलाल मुकादम यांच्याकडून ब्लू लाईन क्रिकेट संघाला 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कुवेतवरून या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आहे. आणि हे पैसे मुबीन सारंग यांच्याकडे त्यांनी जमा केलेत. गोलंदाज तयार. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू वरती आलाय, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचला आणि वाह, बरकत शेखने काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच. उद्योजक आहेत त्यांच्याकडून आताच्या उत्कृष्ट झेलसाठी बरकत शेखला 500 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काही चांगलं करा, तुम्हाला पारितोषिक हमखास मिळणार आहेत. चांगला चेंडू टाका, चांगला फटका खेळा, चांगलं क्षेत्ररक्षण करा, काही केलं तरी तुम्हाला पारितोषिक नक्की मिळणार आहेत. गोलंदाज तयार. बरकत शेख न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमित नाईक रायगड परिसरातील हा खेळाडू आहे. दोन्ही टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील मोठे टारकास्ट खेळाडू आहेत. यावेळेला उपांत्य फेरीच्या मॅचमध्ये स्वतःमधली गुणवत्ता त्यांना सिद्ध करायची आहे आणि ज्यावेळेला तुम्ही मोठ्या सामन्यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करता त्यावेळेला उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला हमखास प्रसिद्धी मिळणार आहे आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये घेऊन जाणारी ही क्रिकेट स्पर्धा आहे. झुंजार मित्रमंडळ खारेपाटण आयोजित आंतरराज्यस्तरीय ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. मान्यवरांची मांदियाळी, उद्योजकांची मांदियाळी आमच्या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती महाराष्ट्रासहित महाराष्ट्राच्या बाहेरचे म्हणजे अगदी गोवा कर्नाटकचे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड, पनवेल, मुंबई येथून खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ही खासियत आहे झुंजार मित्रमंडळ खारेपड्यांची. गोलंदाज बरकत शेख तयार, स्ट्रायकिंग इनला अमित नाईक तयार. आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू बॅटला स्पर्श न करता चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. प्रत्येक चेंडू आता मात्र प्रेशर क्रिएट करत जाईल. पाठलाग करणं उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये थोडंसं अवघड जातं आणि हे अवघड काम सोपं करण्यासाठी अमित नाईक स्ट्रायकिंग इनला गोलंदाजी मार्कवरती. बरकत शेख तयार आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद. यावेळेला आबादही नाही आहे आणि बर्बादही नाही आहे, कारण दोन किमती चेंडू त्याने वाया दवडले आहेत आणि प्रेशर क्रिएट केलंय. 5 षटक 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावसंख्या आहे 43 धावा. येणारे चेंडू असणार आहेत 15. धावा बनवायच्या आहेत 30. म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला 2 धावांसाठी खेळायचा आहे. आडव्या बॅटने खेळलाय. घुटणे टेक बैठक शॉट पाहायला मिळाला. अमित नाईकच्या बॅटमधून डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, ज्याने सुंदर असं क्षेत्ररक्षण आतापर्यंत केलंय. हरीश, त्याचं काम आपल्याला माहिती आहे, त्याचं नाव आपल्याला माहिती आहे. म्हणजे नक्कीच तुम्ही असं काम करा की तुमचं नाव होऊन जाईल, नाहीतर असं नाव करा की तुमचं नाव ऐकल्यानंतर कोणाचं तरी काम होऊन जाईल. आतापर्यंत बबलू मांगुरेच्या बॅटमधनं या दुसऱ्या डावामध्ये 4 चौकार पाहायला मिळालेत. 1 षटकार देखील पाहायला मिळालाय. सुंदर चेंडू टाकलाय. समजलं नाहीये, उत्तर नाहीये स्ट्रायकिंग इंगच्या बॅटरकडे. बबलू मांगुरे आता मात्र संघर्ष करतोय. सुरुवातीला आक्रमण, त्यानंतर संघर्ष चाललाय आणि संघर्षाची यात्रा एका मोठ्या फटकेने संपवावी लागेल. बरकत शेख काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये. आतापर्यंत चेंडू टाकलेत बरकत शेखने 5, खर्च केली आहे धाव फक्त 1. धावसंख्या पोहोचली आहे 44 वर. यावेळेला ऑर्पिच चेंडू आहे. टायमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. शेवटचा षटकार सगळं काही ठीकठाक करून जातोय. अलबेल असल्याचं सांगून जातोय. नवसंजीवनी पाजणारा फटका बबलू मांगुरेच्या बॅटमधनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय धमाका. धाव फलकावरती पोहोचली आहे 50 धावा. येणारे चेंडू असणार आहेत 12. धावा बनवायच्या आहेत 23. 12 चेंडू 23 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये थोडीशी हालचाल पाहायला मिळाली आहे. सगळे क्षेत्ररक्षक एकत्र आले, चर्चा चालली आहे. कृपया पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. बबलू मांगुरे विजय आणि पराभव यांच्यामध्ये अडथळा बनून उभा आहे. खरं तर आज गोपाळ बट्टा या मैदानावरती पाहायला मिळाला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली राजाराम मोरे तळवडे क्रिकेट संघ जर पाहायला मिळाला असता तर नक्कीच या मॅचमध्ये अजून वरचढ ठरला असता, कारण त्याचा अनुभव आहे. गोपाळ बट्टा हे मोठं नाव आहे. मात्र युवा खेळाडूकडे या सामन्याचं, या स्पर्धेचं कर्णधारपद आजच्या दिवशी दिलं गेलंय. आपण पाहिले बबल नाईकने या सामन्याचं कर्णधारपद स्वीकारलंय. यानंतर करूळ, गणराज 11 मिडबाव, धनश्री 11 करूळ क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. गोलंदाज तयार असणार आहे. साकीब आलाय गोलंदाजी मार्क वरती. येणारे चेंडू असणार आहेत 12. धावा बनवायचे आहेत 23. मॅच रंगली आहे, मॅच ऑन झाली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक देखील आमच्या सोबत जोडले गेले आहेत. प्रत्यक्ष मैदानावरती आज बघताय अक्षरशः कुंभमेळा भरलाय. मान्यवरांच्या कक्षामध्ये तर मान्यवरांची रीग लागली आहे आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचं वातावरण आहे. आ देखे जरा किसमे कितना है दम, दमखम वाली लढाई मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू असणार आहेत 12. धावा बनवायचे आहेत 23. यावेळी ऑर्पिच चेंडू होता, थोडासा पुलर लेनचा समोर टाकला गेला. मधल्या एष्टीवरचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. अमित नाईकने धावसंख्या पुढे गेली आहे 51 धावा. येणारे चेंडू आहेत 11. धावा बनवायच्या आहेत 22.
प्रत्येक चेंडू तुम्हाला 2 धावांसाठी खेळायचा आहे. अभिजितचं अजून एक षटक बाकी आहे, जे निर्णायक षटक असणार आहे. त्यापूर्वी गोलंदाज तयार, शाकिब तयार झालाय. यावेळेला इनसाइड आउट पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्जन स्थळी चेंडू पडलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, वेगाने पोहोचलाय, डीप कोर पॉइंटच्या दिशेने चेंडूची परती केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आले 2 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज आहे आणि हे चित्र सातत्याने पाहायला मिळालं. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा निघाल्या तर शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण राहणार आहे. मात्र या मॅचमध्ये एखादा ब्लास्ट करावा लागेल, ही किमिया बबलू मांगोरीला करावी लागेल. गोलंदाज साकीब तयार आहे, एक निर्धाव चेंडू टाकावा लागेल. दुसऱ्या बाजूला विकेट्स मिळवायचे आहे. बॅटची वरची कडा घेतली आहे, चेंडू फ्लाय स्लिपला गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. यष्टीरक्षक आहे, चेंडूला रोखलंय. धाव संख्या धावफलकावरती 1 धावाने पुढे गेली आहे. 54 धावा. येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. 19. आज तारीख आहे 19. आपल्या राजाची जयंती आहे. धावांची गरज आहे 19. चेंडूंचा खेळ बाकी आहे 9. अकुट्यापदा चेंडू शॉडामपूलचा ताकदवर फटका, टायमिंग बेमिसाल, चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार, आलाय चौकार. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया चौका. आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर अभिजितला आपण पाहतोय, अगदी उत्साहित झालाय की काहीतरी माझ्यासाठी शिल्लक ठेव, असं गोलंदाजाला सांगतोय. एक सुंदर चौकार अमित नाईकच्या बॅटमधनं आणि धावसंख्या पुढे गेली आहे 58 धावांवर. 15 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ. नाईकच्या बॅटमधून षटकार आलाय. आहेत 7 धावा बनवायचे आहेत 9. 7 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण आहे विजयासाठी. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ या वर्षीच्या मोसमामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर ब्ल्यू लाईन मोसम क्रिकेट संघाला ही मॅच जिंकायची आहे. दोन्ही संघ मॅच जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत, मात्र एकाला या मॅच मध्ये हरावं लागणार आहे. काय होणार आहे? येणारे चेंडू असणार आहे 7. MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7. चेंडूंचा खेळ बाकी आहे 7. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे दूर आणि त्यानंतर मात्र जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल, निघाली आहे 1 धाव. 6 चेंडू, विजयासाठी गरज आहे 8 धावांची. मॅच अजूनही आहे. चॅनल बदलू नका, रिमोटला हात लावू नका, आपली जागा सोडू नका, कारण ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे, कारण शेवटचं षटक हे अभिजित दुधेचं बाकी आहे. ज्याच्याकडे कलात्मकता आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, ज्याच्याकडे विकेट्स मिळवण्याची क्षमता आहे, सामना फिरवण्याची ताकद आहे, असा गोलंदाज ज्याचं षटक बाकी आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज असणार आहे. आणि समोर एका लईमध्ये ज्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय अमित नाईक, त्याच्याकडे स्ट्राईक असणार आहे. त्यामुळे चेंडू फळीमधलं बेटल रंगणार आहे. येणारे चेंडू असतील 6. धावा बनवायच्या या मॅचमध्ये 8. काय होईल, काय घडेल, काय बिघडण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची देखील या ठिकाणी स्थापना केली होती. जी आपण मुद्रा आहे तिला देखील 8 कोण आहेत, 8 आपल्या दिशा आहेत. धावांची गरज आहे 8. रवींद्र जाडेजाच्या पाठीवरती चेंडूंचा खेळ बाकी आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 8 धावा. काय होणार आहे, काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, याची उत्सुकता क्रीडा रसिकांमध्ये चर्चा चालली आहे की अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा कोणता संघ आपल्याला पहिला मिळणार आहे. झुंजार मित्रमंडळ खारेपाड्यांच्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये याच्यामध्ये अवघ्या 6 चेंडूंचं अंतर आहे. या विजयाचा शिल्पकार कोण होणार आहे, पराभवाचा जिम्मेदार कोण होणार आहे, हे सांगणारं षटक टाकण्यासाठी अभिजित दुबे ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड करून तयार आहे. आणि त्याच्या समोर बॅटर अमित नाईक आहे. धीम्या गतीचा चेंडू ड्राईव्ह केलाय, बॅकफूट पंच केलाय, जागा बनवली. क्षेत्ररक्षक आहे कव्हर्सला, निघणार आहे 1 धाव. आता मात्र स्ट्राईक असणार आहे बबलू मांगोरेकडे. येणारे चेंडू असतील 5. धावा बनवायच्या या मॅच मध्ये 7. राहुल द्रविडच्या पाठीवरती क्रमांक सुरुवातीला होता 5, त्यानंतर त्याने घेतला 19. MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7. आठवड्याचे वार 7, लग्नाचे फेरे 7,
इंद्रधनुष्यामध्ये रंग 7, तुमची आणि आमची झुंजार मित्रमंडळ सोबत असणारी 7, सिंधुदुर्गचा पासिंग क्रमांक आहे 7, धावांची गरज आहे 7. सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला, डीप मिड विकेटला चेंडू डीप मध्ये आलाय, क्षेत्ररक्षक आहे, निघणार आहे केवळ 1 धाव. आता मात्र ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. ब्रह्मपुरी मैदान के ऊपर क्रिकेट का खेल जारी है, एक तेरी तो एक मेरी बारी है, इनके ऊपर बल्ला भारी है. चेंडूंचा खेळ कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा आहे नियम. त्यामुळे तुम्हाला 4 चेंडूमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील. 4 चेंडू 6 धावा. बेटल रंगलंय, चेंडू फळीमध्ये संघर्ष रंगलाय. जीवनामध्ये लक्ष मोठं असेल तर संघर्ष मोठा करावा लागेल. यावेळेला फटका चुकीचा खेळ आहे का? चेंडू बराच वळती गेलाय, मात्र निर्जन स्थळी चेंडू पडलाय आणि क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय, मात्र निघाले आहेत 2 धावा. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत अभिजितने. समीकरण आलंय, येणारे चेंडू असणार आहेत 3 धावा बनवायच्या आहेत 4. 3 चेंडू 4 धावा. काय होणार आहे या मॅच मध्ये? जीवनामध्ये लक्ष मोठं असेल तर संघर्षही मोठाच करावा लागतो आणि संघर्ष तेच करतात ज्यांच्यामध्ये क्षमता असते. तुमची क्षमता सिद्ध करायची आहे या मॅच मध्ये. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ देते हैं. तुम्हाला मेहनत करायची आहे. अभिमन्यूने एक सुंदर गोष्ट सांगितली आहे, हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी नहीं हारना. या मॅच मध्ये कोण हरणार आहे? येणारे चेंडू असणार आहेत या मॅच मध्ये 3 धावा बनवायचे आहेत 4. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा आहे नियम. अभिजित तयार, गोलंदाजी मार्कवर. या वेळा बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग जुळलंय. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग अमित नाईकने या मॅच मध्ये जबरदस्त खेळी केली आहे. 10 चेंडू 22 धावांची खेळी. आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला अमित नाईक, ज्याच्या बॅटमधून आपण धुवाधार खेळी पाहिली आहे. गिरीश कोचरेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. जबरदस्त.